टेक्स्टबुक ठेवा बेटा रेडी. टेक्स्टबुक आणि त्याच्यासोबत तुमची ट्युशनची आपली फॉर्म्युले लिहिण्यासाठी ज्यावेळेस फॉर्म्युले घेतो कारण की भरपूर फॉर्म्युले त्याच्यामध्ये ते फॉर्म्युले आपल्याला नोट डाऊन करायचं. आज बघूया केमिस्ट्रीचे टॉपिक केमिकल थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय स्टडी करणार आहे आपण? थर्मोडायनॅमिक्सची स्टडी करणार आहे. काय थर्मोडायनॅमिक्स बेटा? इट इज अ कन्सर्न विथ एनर्जी चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. फक्त एनर्जी चेंज होईल कधी बेटा? ज्यावेळेस फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होईल, सॉलिड लिक्विड, लिक्विड टू गॅस, गॅस टू परत अगेन सॉलिड लिक्विड वॉट एव्हर, त्यावेळेस जो काही फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होईल त्याचा जो चेंज आहे तो कुणाशी स्टडी करणार आहे? कुणाच्या रिलेटेड स्टडी करणार आहे बेटा? आपल्याला थर्मोडायनॅमिक्स. इट डज नॉट गिव्ह, थर्मोडायनॅमिक्स कशाची इन्फॉर्मेशन देत नाही. कुठली देत नाही बेटा? रेट, केमिकल प्रोसेस, मेकॅनिझम. त्याच्यासाठी आपण पुढचा टॉपिक बघितलेला आहे केमिकल कायनेटिक्स. फक्त चेंज होतो हे जी स्टडी थर्मोडायनॅमिक्स देते बेटा. मेकॅनिझमची देत नाही, रेटची देत नाही, स्पीडची देत नाही. फक्त थर्मोडायनॅमिक्स काय देते? चेंज होतोय कुठला? फिजिकल चेंज, केमिकल चेंज, वॉट एव्हर, हीट रिलीज होईल, हीट ऍब्सॉर्ब होईल, ही स्टडी कोण सांगतं आपल्याला? थर्मोडायनॅमिक्स. मग त्याच्यामध्ये आपल्याला टर्म्स वापरायचे आहेत. कुठल्या कुठल्या टर्म्स वापरतो? सिस्टीम अँड सराउंडिंग. ज्या गोष्टीची आपल्याला स्टडी करायची आहे त्याला आपण काय म्हणतो? सिस्टीम. आणि त्या गोष्टीला सोडून बाकी सगळं जे बाजूला असेल दॅट इज नथिंग बट सराउंडिंग. ठीक आहे. एक्झाम्पल आपल्या अंडरस्टँडिंगसाठी एक्झाम्पल इथं दिलेला आहे. चहाचा कप दिलेला आहे. तो चहाचा कप दॅट इज अ सिस्टीम. त्याच्याभोवती एअर आहे, टेबल आहे, आपण आहे, ते काय असणार आहे बेटा? सराउंडिंग. आणि हे सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून काय तयार होईल बेटा? युनिव्हर्स. सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून काय तयार होणार आहे? युनिव्हर्स. ठीक आहे. इथं दिलं बघा, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक कंटेनर दिलेला आहे, त्याच्यामध्ये गॅस असेल, सिलेंडर, पिस्टन आहे, त्या पिस्टनवर काही लोड ठेवलेला आहे. ह्या सिलेंडरची स्टडी करणे म्हणजे त्या गॅसची स्टडी करणे म्हणजे काय बेटा? सिस्टीम. आणि त्याच्या बाजूला जे काय असणार आहे दॅट इज नथिंग बट सराउंडिंग. आणि सिस्टीम प्लस सराउंडिंग काय म्हणू बेटा आपण? युनिव्हर्स. ऑल अदर पार्ट ऑफ द युनिव्हर्स आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड ॲज सराउंडिंग. सिस्टीमला सोडून जो अदर आहे पार्ट त्याला म्हणतो सराउंडिंग. सिस्टीम प्लस सराउंडिंग इज नथिंग बट युनिव्हर्स. सिस्टीम इज युनिव्हर्स इज सिस्टीम प्लस सराउंडिंग. टाइप्स ऑफ सिस्टीम बघायचे 3 टाइप आहेत. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड. ओपन सिस्टीम कुणाला म्हणा बेटा? ज्यावेळेस दोन्ही ट्रान्सफर होणार आहे. काय काय ट्रान्सफर होणार आहे? एनर्जी आणि मॅटर जर सराउंडिंग सोबत चेंज होत असेल. सेम आताच एक्झाम्पल, चहाचा कप ठेवलाय, चहाचा कप आणून ठेवलं, काय होईल? काही वेळाने काय होईल? तर चहाचा कप थंड होणार आहे ना. ठीक आहे. सो एनर्जी ट्रान्सफर झालेली आहे, मॅटर ट्रान्सफर झालेला आहे, तर त्याला काय म्हणा बेटा? सिस्टीम. आणि ती कुठली सिस्टीम? ओपन. त्या चहाच्या कपवर आपण जर प्लेट ठेवली तर ती कुठली येईल बेटा? क्लोज. क्लोज मध्ये काय ट्रान्सफर होतं बेटा? फक्त एनर्जी एक्सचेंज होते. मॅटर डज नॉट चेंज. मॅटर चेंज होणार नाहीये, मॅटर ट्रान्सफर होणार नाहीये. एनर्जी चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणूया? क्लोज द सिस्टीम. एनर्जी मॅटर ओपन, ओनली एनर्जी क्लोज. दोन्ही नाही झालं काय म्हणू बेटा आपण त्याला? आयसोलेटेड. ठीक आहे. काय बेटा? दोन्ही नाही झालं, आयदर एनर्जी ऑर मॅटर सराउंडिंग, आयसोलेटेड सिस्टीम. थर्मास. थर्मासमध्ये चहा गरमचा गरम राहतो ना. स्वतःच्याच एक्झाम्पल आहे बेटा थर्मास हे आयसोलेटेड सिस्टीम. काही प्रॉपर्टीज आहेत सिस्टीमच्या. कुठल्या कुठल्या? एक्सटेन्सिव्ह, इंटेन्स. इन म्हणजे इंडिपेंडंट. इनचा अर्थ काय बेटा? इंडिपेंडंट. सो इंटेन्सिव्ह म्हणजे अशी प्रॉपर्टी जी इंडिपेंडंट आहे. कशा इंडिपेंडंट आहे? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. आपण जे सिस्टीम मध्ये मॅटर घेतलेला आहे तो किती आहे त्याच्यावर ज्या डिपेंड नाही प्रॉपर्टी त्याला आपण काय म्हणतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल, एक बादली पाणी घ्या, एक ग्लास पाणी घ्या, दोघांचं टेम्परेचर चेक करा. दोघांचं टेम्परेचर, रूम टेम्परेचर 25 असेल तर 25 येणार आहे. किती मॅटर आहे त्याच्यावर डिपेंड आहे का? नाहीये. सो जे इंडिपेंडंट आहे दॅट इज इंटेन्सिव्ह. कुठले कुठले आहेत बघा? प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक हीट. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला कंपल्सरी एक क्वेश्चन पडेल, विच ऑफ द फॉलोइंग इज इंटेन्सिव्ह ऑर एक्सटेन्सिव्ह. सो कुठले कुठले आहेत? प्रेशर किती असू दे प्रेशर तेवढंच राहणार. टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक हीट. हे इंडिपेंडंट आहे. जे डिपेंडंट असतील तेच आताच एक्झाम्पल, एक बादली पाणी, एक ग्लास पाणी, दोघांचे आपण चेक केलं, वेट केलं तर लिटर वेगळं येईल ना. एक ग्लास पाणी मे बी अर्धा लिटर येईल, बादलीचं 5 लिटर येईल. सो चेंज होणार आहे व्हॉल्यूम. सो विच डिपेंड ऑन मॅटर त्याला म्हणा एक्सटेन्सिव्ह. काय येईल बघा? मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी अँड ऑल एनर्जी. ज्या सगळ्या एनर्जी आहेत कुठल्या आहेत मॅडम? सगळ्या एनर्जी. एन्थाल्पी पुढे बघणारच आहे आपण, ऑलरेडी बघितलंय. एन्ट्रॉपी, अजून कुठली बघितली? गिब्स फ्री एनर्जी आहेत ना. हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल. ज्या एनर्जीच्या इंटरनल एनर्जी, ज्या एनर्जीच्या सगळ्या फॉर्म आहेत ह्या सगळ्या कुठं कन्सिडर करा बेटा? एक्सटेन्सिव्ह मध्ये. गिब्स फ्री एनर्जी, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, इंटरनल एनर्जी, मास, व्हॉल्यूम, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल, हे सगळं काय असणार आहे? एक्सटेन्सिव्ह. आणि एक ट्रिक माहित असायला पाहिजे तुम्हाला. 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असेल बेटा. किती प्रॉपर्टी? 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर त्याचा जो काय रिझल्ट येईल तो कुठला असतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डेन्सिटी, डेन्सिटी कसं काढतो आपण? मास अपॉन व्हॉल्यूम. एक्सटेन्सिव्ह आहे का नाही, पण रिझल्ट आलेला डेन्सिटी कसं आहे? इंटेन्सिव्ह. कळतंय का? सो एक्सटेन्सिव्ह कुठल्या आहेत, इंटेन्सिव्ह कुठल्या आहेत हे लक्षात ठेवायचं बेटा. ऑल एनर्जी, एन्थाल्पी, गिब्स फ्री एनर्जी जी आहे ती कुठे येणार? एक्सटेन्सिव्ह. नेक्स्ट, स्टेट फंक्शन.
स्टेट फंक्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं, एक सिस्टीम आहे जी सिस्टीम इथे डायग्राम देईल. इनिशियल स्टेज आहे त्याची. इनिशियल स्टेज काय बेटा P1, प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे, नंबर ऑफ मोल N असतील. सिस्टीम काहीतरी चेंज झाला. सिस्टीम मध्ये काय झालं बेटा, चेंज झाला. काहीतरी चेंज झाला आणि काय झालं, P2, V2, T2 नंबर ऑफ मोल जे काय असेल ते N आहे. व्हेरिएबल चेंज झालेले आहेत. मग हे जे व्हेरिएबल आहेत कुठले बेटा, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल, हे जे आहेत ते स्टेट व्हेरिएबल. त्यालाच आपण म्हणतो स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन नंतर एक कन्सेप्ट आहे बेटा, पाथ फंक्शन. प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन स्टेट, इंडिपेंडेंट ऑन द पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन नंतर कुठला बेटा, पाथ फंक्शन. आता स्टेट फंक्शन म्हणजे काय बेटा, फक्त चेंज झाले दॅट्स इम्पॉर्टंट. विच रूटनी झाले ते महत्वाचं नाही, कसा झालेला आहे, सिंगल स्टेप मध्ये झालेला आहे, नंबर ऑफ स्टेप मध्ये झालेला आहे, शॉर्टकट मध्ये झालेला आहे, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. तर त्याला म्हणतो स्टेट फंक्शन, इंडिपेंडेंट ऑफ पाथ. त्याला आपण म्हणायचं आहे स्टेट. पण एखादा कन्सेप्ट जो आहे तो होताना कुठल्या रूटने गेलं हे सुद्धा महत्वाचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो होतो बेटा, पाथ फंक्शन. कसं झालेलं आहे, शॉर्टकट झालेला आहे, सिंगल स्टेप मध्ये झालेला आहे, मल्टिपल स्टेप मध्ये झालेला आहे, पाथ डिपेंडेंट असेल त्याला म्हणा पाथ फंक्शन. आणि दोनच एक्झाम्पल आहेत पाथ एक्झाम्पलचे बेटा, लक्षात ठेवायचे, वर्क अँड हीट. पाथचे काय आहेत बेटा, दोनच एक्झाम्पल आहेत जे महत्वाचे आहेत. कुठले कुठले, वर्क अँड हीट. नेक्स्ट, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे एखादी सिस्टीम असेल, ती सिस्टीम जी असणार आहे बेटा, ती सिस्टीम सराउंडिंगची काहीही चेंज करत नसेल. सराउंडिंगची काय असणार बेटा, काहीही चेंज करणार नाही, सगळे इक्विलिब्रियम मध्ये असतील. जो काही चेंज असेल तो कॉन्स्टंट असेल, तो सिस्टीम इज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. सिस्टीम इज सेड टू बी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम व्हेन स्टेट फंक्शन डू नॉट व्हॅरी. व्हॅरी म्हणजे चेंज विथ टाइम. जे काही स्टेट फंक्शन आहे, प्रेशर, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल, हे इक्विलिब्रियम मध्ये असतील, म्हणजे टाइम नुसार चेंज होत नसेल तर ती सिस्टीम काय कन्सिडर करतो आपण, कुठे म्हणून सांगा बेटा, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आणि मग त्यानंतर आपल्याला कन्सेप्ट बघायचं बेटा, प्रोसेसेस इज टाईप. एक क्वेश्चन ह्याच्यावर सुद्धा पडतो बेटा. थेरी आहे, पूर्ण तुम्हाला टॉपिक माहित असला पाहिजे. सो प्रोसेसेस कुणाला म्हणतो बेटा आपण, ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर. प्रेशर 1, T1, T2 चेंज झाला. प्रेशर 1 आहे, टेम्परेचर 1 आहे, नंबर ऑफ मोल आहे. एका सिस्टीम वरून दुसऱ्या सिस्टीम मध्ये जाताना चेंज झालेला असेल, सो दॅट इज नथिंग बट प्रोसेस. ट्रान्झिशन, ट्रान्झिशन म्हणजे काय बेटा, चेंज. वेगवेगळ्या टाईपची प्रोसेस आहे. पहिली बघा, आयसोथर्मल. आयसो म्हणजे कॉन्स्टंट, थर्मल म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर. अशी सिस्टीम जी टेम्परेचर होत, जी रिएक्शन होताना, जी प्रोसेस होताना टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय नाव देऊ बेटा आपण, आयसोथर्मल. ठीक आहे. प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. आणि ही प्रोसेस होताना टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे इंटरनल एनर्जी सुद्धा काय असते बेटा, कॉन्स्टंट. तो आयसोथर्मलला लक्षात ठेवायचं, डेल्टा टी 0, डेल्टा यू 0, बट क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू काय मॅडम, हीट. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट ठेवण्यासाठी हीट काय करते बेटा, एक्सचेंज होत असते. त्यामुळे हीट कॉन्स्टंट नसतात. कंडिशन विचारतील, विच ऑफ द कंडिशन इज ट्रू फॉर आयसोथर्मल. सो डेल्टा टी 0, डेल्टा यू 0 आणि क्यू नॉट इक्वल टू 0. आयसोबारिक. आयसोबारिक म्हणजे काय बेटा, आयसो म्हणजे कॉन्स्टंट, बार म्हणजे काय, बार कशाचं रिलेटेड, प्रेशरचं. सो चेंज इन प्रेशर काय असेल बेटा, एखादी रिएक्शन आपण आता करत असेल म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला करतोय ना, सो म्हणजे तिथं प्रेशर काय झालं बेटा, कॉन्स्टंट. सो चेंज इन प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट. आयसोकोरिक म्हणजे काय असेल बेटा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल. आयसोकोरिक म्हणजे काय बेटा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. क्लोज कंटेनर मध्ये केलं, एखादी रिएक्शन आहे क्लोज डब्यातच केले, ते व्हॉल्यूम हाय तेवढाच राहत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, आयसो. ॲडिबॅटिक. ॲडिबॅटिक प्रोसेस कशाला म्हणायचं बेटा, हीट कॉन्स्टंट असेल, हीट एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग जी असेल, काय हा हीट एक्सचेंज जी असणार आहे ती, एक्सचेंज ऑफ हीट इज कॉन्स्टंट, म्हणजे हीट काय असणार तिथं, कॉन्स्टंट. तिथं हीट एक्सचेंज होणार नाही. अँड इट इज अ रिव्हर्स केस ऑफ, कुणाची रिव्हर्स केस असेल बेटा, आयसोथर्मल. आयसोथर्मलला काय म्हणलं बेटा आपण, डेल्टा टी 0, डेल्टा यू 0, क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणले ना, इथं उलट करू. हीट काय असणार आहे, कॉन्स्टंट. आणि हीट कॉन्स्टंट कसं असेल बेटा, टेम्परेचर चेंज होईल आणि काय होणार, इंटरनल एनर्जी चेंज होईल. इन ॲडिबॅटिक प्रोसेस कम्प्लिटली इन्सुलेटेड सराउंडिंग. एक्झोथर्मिक प्रोसेस, हीट काय होईल, रिलीज होती, म्हणजे टेम्परेचर काय होईल तिथं, राईज होईल, म्हणजे टेम्परेचर चेंज झालं. प्रोसेस एंडोथर्मिक असेल, हीट ऍब्सॉर्ब केली जाईल, टेम्परेचर काय होईल, ड्रॉप होईल, डिक्रीज होईल. आणि त्यामुळे काय होईल बेटा, इंटरनल एनर्जी डिपेंडिंग अपॉन इन्क्रीज ऑर डिक्रीज. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये हीट कॉन्स्टंट, टेम्परेचर चेंज होईल, इंटरनल एनर्जी काय होईल बेटा, चेंज. नेक्स्ट, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय बेटा, ही प्रोसेस काय करतो आपण, रिव्हर्स. प्रोसेस रिव्हर्सिबल मध्ये दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचे बेटा. फॉर एक्झाम्पल A प्लस बी गिव्ह राईज टू C प्लस डी. A प्लस बी चं कन्वर्जन C प्लस डी मध्ये होते. ही जी प्रोसेस आहे, ही हा जो आहे ह्याला आपण म्हणतो ड्रायव्हिंग फोर्स. काय म्हणतो, फॉरवर्ड रिॲक्शन. जी फॉरवर्ड रिॲक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो बेटा, ड्रायव्हिंग. रिव्हर्स रिॲक्शन, खालची रिव्हर्स रिॲक्शन, वरची कुठली बेटा, फॉरवर्ड रिॲक्शन. खालची कुठली, रिव्हर्स रिॲक्शन. वरची ड्रायव्हिंग फोर्स, तर खालचा काय आहे बेटा, अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स आहे तर अपोजिंग फोर्स.
रिॲक्शन कधी होईल, रिव्हर्सिबल रिॲक्शन कधी होईल, जर ड्रायव्हिंग फोर्स आपल्या अंडरस्टँडिंगसाठी समजा ड्रायव्हिंग फोर्स आहे 9, ड्रायव्हिंग फोर्स काय बेटा 9, आणि मला त्यासाठी अपोजिंग फोर्स थोडा वाढवावा लागेल. किती करायला लागेल बेटा 10. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स इन्फिनिटसिमली स्मॉलर असेल, एकदम कमी असेल, तर मी रिॲक्शन काय करू शकते बेटा रिव्हर्स. ड्रायव्हिंग फोर्स 10 असेल, अपोजिंग फोर्स 11 करायला लागेल, थोडाच वाढवावा लागेल. जर ड्रायव्हिंग फोर्स 100 असेल, ड्रायव्हिंग फोर्स 100 असेल, तर अपोजिंग फोर्स एवढा मी इन्क्रीज करू शकत नाही. सो ड्रायव्हिंग फोर्स कमी आणि अपोजिंग फोर्स यांच्यामधला डिफरन्स कमी असेल, तर रिॲक्शन काय होते बेटा रिव्हर्सिबल. ड्रायव्हिंग फोर्सची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल, त्यावेळेस आपण रिॲक्शन रिव्हर्स करू शकणार नाही. त्याला काय म्हणायचं आहे इरिव्हर्सिबल रिॲक्शन. काय दिली बघा थेरी. Fitted with movable piston, let external pressure P external outer surface equal to the pressure gas. Neither expansion compression takes place. Consider P external reduce infinitesimally amount. स्मॉलर पाहिजे, इन्फिनिटसिमली म्हणजे एकदम बारीक पाहिजे. कोणापेक्षा बेटा पी पेक्षा. सो पिस्टन काय होते मुली हळूहळू काय होणार आहे बेटा एक्सपांड होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. रिॲक्शन पी एक्सटर्नल स्लाइटली इन्क्रीज जर केलं तर काय होणार बेटा पी पेक्षा ग्रेटर, म्हणजे इथं काय होणार आहे रिॲक्शन जी आहे ती काय होणार आहे रिव्हर्सिबल. आणि जर जास्त असेल तर रिॲक्शन कशी असणार आहे इरिव्हर्सिबल. इथं दिलं बघा फिशर लक्षात ठेवायचं आहे. ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स कशाने डिफर पाहिजे बेटा इन्फिनिटसिमली स्मॉलर अमाउंट, एकदम थोड्याच्या क्वांटिटीने डिफर पाहिजे. प्रोसेस रिव्हर्स बाय इन्फिनिटसिमली चेंज इन कंडिशन. प्रोसेसला परत रिव्हर्स करू शकतो, थोडीशी कंडिशन चेंज केली. ड्रायव्हिंग फोर्स मधला अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स कमी पाहिजे, त्यांचा फोर्स चेंज केला तर रिॲक्शन काय होईल बेटा रिव्हर्स. रिव्हर्सिबल प्रोसेस इन्फिनाइट स्लोली अँड टेक प्लेस इन इन्फिनाइट नंबर ऑफ स्टेप. हे सर्वात महत्त्वाचं. रिव्हर्सिबल जी रिॲक्शन असणार आहे बेटा ती स्लोली होते, आणि कशामध्ये होते फायनाईट म्हणले का बेटा इन्फिनाइट. इन्फिनाइटचा अर्थ काय मेनी नंबर ऑफ स्टेप मध्ये होणार, 1-2 स्टेप मध्ये नाही, नंबर ऑफ स्टेप मध्ये आपल्याला स्लोली काय करायला लागेल रिॲक्शन करायला लागेल. हे महत्वाचं आहे. रिव्हर्सिबल फायनाईट मध्ये होते 2-3 होईल, पण इरिव्हर्सिबल नंबर ऑफ स्टेप मध्ये होणार. सॉरी रिव्हर्सिबल 1-2-3 मध्ये होणार, रिव्हर्सिबल नंबर ऑफ स्टेप मध्ये होते, इरिव्हर्सिबल 2-3 मध्ये होणार आहे. ठीक आहे, जी लार्ज नंबर ऑफ स्टेप मध्ये होती ती रिव्हर्सिबल. At the end of every step process system attain mechanical equilibrium. That is very important. जरी रिॲक्शन नंबर ऑफ स्टेप मध्ये झाली तरी रिव्हर्सिबल रिॲक्शनच्या प्रत्येक स्टेज मध्ये काय असतं बेटा इक्विलिब्रियम. प्रत्येक स्टेज मध्ये काय असणार आहे इक्विलिब्रियम. नेक्स्ट बघायचंय नेचर ऑफ हीट अँड वर्क. वर्कचं नेचर, वर्क कशाला म्हणू बघा आपण सायंटिफिक टर्म मध्ये मेकॅनिक्स मध्ये एनर्जी बाय विच बॉडी डिस्प्लेस थ्रू द डिस्टन्स डी ऑन ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. सायंटिफिक वर्ड मध्ये वर्क कधी झालं म्हणतो बेटा एखादा ऑब्जेक्ट जर त्याची जागा चेंज केला म्हणजे तिथं डिस्टन्स चेंज झालाय, आणि डिस्टन्स चेंज करण्यासाठी आपल्याला काहीतरी फोर्स लावावा लागलाय ना, बरं आहे ना. मोबाईल रिंग करतोय, रिंग करताना आपण मोबाईल उचलला, दॅट इज ऑल्सो वर्क इन सायंटिफिक लँग्वेज. एखादी वस्तू जागा चेंज केली, ती जागा चेंज करण्यासाठी मला फोर्स लावायला लागत असेल तर त्याला आपण मेकॅनिकल टर्म मध्ये सायंटिफिक टर्म मध्ये काय म्हणतो बेटा वर्क. सो व्हॉट इज द वर्क फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. थर्मोडायनामिक काय बेटा थर्मोडायनामिक मध्ये कुठलं वर्क असतंय पीव्ही टाईप वर्क, प्रेशर व्हॉल्यूम टाईप वर्क. थर्मोडायनामिक मध्ये कुठल्या टाईपचं वर्क असतं बेटा पीव्ही टाईप वर्क. कसं म्हणायचं वर्क इज डन वेन द सिस्टीम, कधी होणार बेटा वेन द सिस्टीम मध्ये गॅस आहे एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट. एखादी सिस्टीम घेतलेली आहे, सिलेंडर घेतलाय बेटा, ह्या सिलेंडर मध्ये गॅस आहे, इथं पिस्टन ठेवलेला आहे, तो पिस्टन वर गेला किंवा खाली गेला म्हणजे काय झालेलं आहे पिस्टनची डिस्प्लेसमेंट झाली आहे. कशामुळे डिस्प्लेसमेंट झाली आहे प्रेशर चेंज केल्यामुळे. मी जर असं दाबलं त्याला म्हणजे पिस्टन आत गेला, लूज केलं तर पिस्टन वर येईल म्हणजे प्रेशरचा चेंज झालाय, आणि दाबल्यामुळे व्हॉल्यूम कमी झाला, पिस्टन रिलीज केल्यामुळे पिस्टन वर आला म्हणजे व्हॉल्यूम वाढला. सो दॅट इज द वर्क डन इन थर्मोडायनामिक लँग्वेज. सो ज्यावेळेस एखादा गॅस एक्सपांड होतो कॉन्ट्रॅक्ट होतो अगेन्स्ट कुठला बेटा अपोजिंग फोर्स. अपोजिंग फोर्स म्हणजे इथं काय कन्सिडर करायचं आपला प्रेशर, त्याला आपण काय म्हणायचंय थर्मोडायनामिक्सच्या टर्म मध्ये वर्क डन. कसं आलं हे आपण ऑलरेडी काढलं होतं बेटा, कसं काढलं प्रेशर टाईप ऑफ वर्क डन पीव्ही टाईपचं वर्क डन आहे ना. पण प्रेशर म्हणजे काय किती फोर्स लावतो किती एरियाला. सो पीच्या जागी काय दिलं एफ अपॉन एरिया, व्हीला व्ही आहे ठीक आहे, पण एरिया म्हणजे काय लेंथ इंटू लेंथ म्हणतो ना, डिस्टन्स इंटू डिस्टन्स. व्हॉल्यूम म्हणजे काय डिस्टन्स डिस्टन्स डिस्टन्स, लेंथचा क्यूब असतो. तो या दोनला हा इथल्या 3 पैकी 2 जातील आणि आलं काय म्हणजे वरचं आलं वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे दोन्ही वर्क सेमच आहेत, मेकॅनिकलचा वर्क सायंटिफिक वर्क आणि थर्मोडायनामिक्सचा वर्क. मग आपल्याला काही एक्झाम्पल स्टडी करायचे, एक्झाम्पल महत्वाचे. पहिला बघा कुठलं डिकम्पोजिशन ऑफ H2O2 हायड्रोजन पर ऑक्साईड H2O2. ठीक आहे, रिॲक्शन दिली, रिॲक्शन म्हणून तुम्हाला कळायला पाहिजे. बघा घेताना काय घेतलं बेटा आपण वॉटर लिक्विड, म्हणजे घेताना काय घेतलं लिक्विड कंडिशन मध्ये घेतलंय. H2O2 पर ऑक्साईड लिक्विड आहे, इथं येलो मेन्शन केलंय. तयार होताना काय झालंय त्याचं डिकम्पोजिशन झालं म्हणजे बेटा ब्रेक झाले. काय तयार झाले वॉटर जे कुठल्या फॉर्म मध्ये बेटा गॅस, सॉरी जे कुठल्या फॉर्म मध्ये आहे लिक्विड, आणि काय तयार झालंय ऑक्सिजन जे कुठल्या फॉर्म मध्ये बेटा इथं रिॲक्शन डिपेंड.
H2O2 पहिला काय होतं बेटा लिक्विड. इमॅजिन करा सिलेंडर आहे त्याच्यामध्ये H2O2 आहे लिक्विड आहे पिस्टन ठेवलाय. रिॲक्शन झाली आहे. रिॲक्शन झाल्यावर पाणी तयार झालंय आणि कुठली गॅस तयार झाली आहे ऑक्सिजन. आता गॅस तयार झाली म्हणजे तिथंच राहील का गॅस बेटा की वर येण्याचा प्रयत्न करेल का नाही. त्यामुळे ती काय करेल पिस्टनला वर ढकलेल. म्हणजे पिस्टन आधी जो इथं होता आता काय आला बेटा एवढा चेंज झाले वर आलाय आणि पिस्टन वर आलाय म्हणजेच इथं काय झालं बेटा एक्सपान्शन झालेलं आहे. पेपरला एक्झाम्पल विचारतील. डिकम्पोजिशन ऑफ H2O2 इज एक्झाम्पल ऑफ एक्सपान्शन. विचार करत असेल आणि पुस्तकातलेच एक्झाम्पल पडते दुसरे कुठले पडत नाही. सो कुठलं एक्झाम्पल आहे बेटा ते एक्सपान्शनचं एक्झाम्पल आहे. इथं दिलेलं आहे थेअरी. थेअरी तुम्ही वाचा म्हणजे मी जे सांगितलेलं तेच आहे. आता इथं बघा लिफ्टिंग द मास ऑफ द सिस्टीम. लिफ्टिंग द मास द सिस्टीम लुजेस एनर्जी टू द सराउंडिंग. ठीक आहे. पिस्टन होता पिस्टन मध्ये H2O2 होतं. H2O2 ची रिॲक्शन झाली वॉटर तयार झाला आणि कुठली गॅस रिलीज झाली बेटा ऑक्सिजन. त्यामुळे पिस्टन वर आला ना म्हणजे इथं काय म्हणलंय सिस्टीम लुजेस एनर्जी टू द सराउंडिंग. ज्यावेळेस एक्सपान्शन होतो त्यावेळेस एनर्जी काय होते बेटा बाहेर पडते. ठीक आहे. और इट परफॉर्म वर्क ऑन द सराउंडिंग. हे वर्ड वन महत्वाचे. वर्क कुणावर होईल बेटा सराउंडिंग. कधी एक्सपान्शन. एक्सपान्शन वेळी एनर्जी काय होईल बेटा लॉस. वर्क ऑन सराउंडिंग. असं कसं मॅडम एनर्जी लॉस होते. एनर्जी कशी लॉस होणार आहे आधी जी एनर्जी आपल्या अंडरस्टँडिंगसाठी बेटा हा जो सिलेंडर होता आधी इथे एनर्जी होती 100 पण आता एवढ्या एरियामध्ये 100 एनर्जी होती का नाही आता एवढ्या एरियामध्ये झाली आहे म्हणजे एनर्जी डिस्ट्रीब्यूट होईल का नाही तिथं म्हणजे एनर्जी लॉस झाली आहे कमी झालेली आहे आणि ज्यावेळेस एनर्जी लॉस होते त्यावेळेस वर्क कुठं झालं म्हणून सांगायचं बेटा सराउंडिंग. सिस्टीमवर कधी होईल आता एक्झाम्पल बघितलं तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट एक्झाम्पल कुठलं दिलं बेटा रिॲक्शन बिटवीन अमोनिया आणि HCl. अमोनिया गॅस आहे HCl सुद्धा काय बेटा गॅस म्हणजे दोन गॅस सिलेंडरमध्ये घेतले इथं रिॲक्शन दिली दोन गॅसचं मिक्सर आहे. रिॲक्शन होऊन काय तयार झालं बेटा NH4Cl. पण NH4Cl काय बेटा सॉलिड. NH4Cl काय बेटा सॉलिड. आपण आधीपासून शिकत आलो स्कूलपासून सॉलिड लिक्विड गॅसमध्ये कॉम्पॅक्ट जवळजवळ मॉलिक्युल कुणाचे असतात सॉलिड. ठीक आहे. आणि सर्वात लांब कुठं असतात बेटा गॅसचे. म्हणजे इथं जे मॉलिक्युल आहेत जरी दोघांमध्ये तेवढे मॉलिक्युल असले पण हे काय होतील बेटा लांब असतील त्यामुळे एवढ्या एरिया ऑक्युपाय करतील. ह्यांच्यामध्येच रिॲक्शन झाल्यावर काय होईल बेटा सॉलिड म्हणजे त्यांच्यामधलं बॉन्डिंग वाढेल आणि ते सॉलिड होऊन काय करेल एवढी पावडर तयार. म्हणजे इथं काय झालं पिस्टन काय गेलं बेटा खाली गेलाय. पिस्टन खाली सिस्टीमवर दाबला गेलेला आहे म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम. वर्क डन ऑन द सिस्टीम कधी कॉम्प्रेशन वेळ काय होणार वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे. आधी 100 एनर्जी होती एवढ्या एरियामध्ये एवढ्या एरियामध्ये किती एनर्जी होती 100. आता एरिया कमी झाला म्हणजे एनर्जी जी एवढी डिस्टन्स मध्ये स्प्रेड होती त्या ती जवळ आली म्हणजे ऑफकोर्स एनर्जी काय होणार वाढणार. सो इथं एनर्जी काय होईल बेटा इन्क्रीज होईल. इथे एनर्जी काय होणार आहे इन्क्रीज. फरक कळतंय माझा खाली दिलेला आहे तिथं बघा. नो हीट ट्रान्सफर ऑकर वेन द सिस्टम सराउंडिंग इक्वल गेन एनर्जी. कुठे गेला तर हे खाली वरचा आहे बेटा हा. इन दिस प्रोसेस सराउंडिंग लॉस एनर्जी टू द सिस्टीम. सराउंडिंग लॉस एनर्जी टू द सिस्टीम म्हणजे आता इथं मग अशी काय म्हणलं सिस्टीमची एनर्जी कमी झाली आहे कुठे गेली आहे ती सराउंडिंगला. इथं काय म्हणायचं बेटा सराउंडिंगची एनर्जी कुठे आलेली आहे सिस्टीमला आणि वर्क डन कुठं झालंय ऑन द सिस्टीम. ऑन द सिस्टीम आणि सध्या असल्या ह्याला काय म्हणायचं बेटा PV टाइप ऑफ वर्क डन. दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्सपान्शनचं एक्झाम्पल कुठलं ठेवलं आपण H2O2. कॉम्प्रेशनचं कुठलं ठेवा बेटा NH3 आणि HCl. नेक्स्ट बेटा आता हीट. मग असं काय बघितलं नेचर कोणाचं बघितलं बेटा वर्कचं. वर्क कुठल्या टाईपचं बघतोय आपण PV टाईपचं प्रेशर व्हॉल्यूम टाईपचं बघतोय. आता इथं काय बघायचं आहे हीट. रिॲक्शन होताना हीट काय होते एक्सचेंज होते म्हणून सांगतो आपण. एनर्जी चेंज होते. सो एनर्जी एंटरिंग इन द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग हॅज पॉझिटिव्ह व्हॅल्यू वाईल एनर्जी लिव्हिंग. सिस्टीम मध्ये एनर्जी ऍड झाली. सिस्टीम मध्ये काय झाली बेटा ऍड झाली तर काय म्हणू त्याची व्हॅल्यू कशी बेटा पॉझिटिव्ह. सिस्टीम मध्ये एनर्जी सराउंडिंगला गेली तर ती व्हॅल्यू काय कन्सिडर करा बेटा नेगेटिव्ह. हीट ऍब्सॉर्ब काय म्हणायचं पॉझिटिव्ह लॉस नेगेटिव्ह. इथं दिले बघ ऍब्सॉर्ब साठी व्हॅल्यू पॉझिटिव्ह. कोणी ऍब्सॉर्ब केली बेटा सिस्टीम. इथे डायग्राम दिली आहे तुम्हाला लक्षात. हे बघ Q प्लस ऍड झालाय म्हणून प्लस बाहेर पडले म्हणून मायनस. ऑन द सिस्टीम वर झालं तर काय म्हणा बेटा प्लस बाहेर आलं तर काय म्हणा मायनस. ऑन द सिस्टीम वर्क डन पॉझिटिव्ह ऑन द सराउंडिंग वर्क डन नेगेटिव्ह. व्हॅल्यू दिलेली आहे. नेक्स्ट बघायचं आहे एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. पूर्ण थेरॉटिकल आहे प्रेशर आहे व्हॉल्यूम आहे. बघा सर्कल घेतले सिलेंडर घेतले सिलेंडर मध्ये काय बेटा पिस्टन लावलेलं आहे इथं त्याचा व्हॉल्यूम समजा पहिला किती घेतलेला आहे V1 त्याच्यावर प्रेशर होतं बेटा P. रिॲक्शन झाली कुठली रिॲक्शन एक्सपान्शन घेतो आपण. कुठली घेतली बेटा आपण हे रिॲक्शन एक्सपान्शन. एक्सपान्शन वेळी काय येईल पिस्टन वर येईल. पिस्टन वर आला म्हणजे किती झाला व्हॉल्यूम V2. ठीक आहे काय झालं व्हॉल्यूम V2. किती डिस्प्लेसमेंट केलं बेटा त्यांनी D नी डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. सो
वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण. ठीक आहे. आता इथं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपण मगाशी प्रेशर काय केलं बेटा? फोर्स अपॉन एरिया. मग इथं फोर्सच्या जागी काय लिहिलं त्यामुळे प्रेशर इंटू एरिया. हा इकडे येईल ना? ते केले. डिस्टन्सला ऍज इट इज आहे. डिस्टन्स ऍज इट इज आहे. बट व्हॉट इज एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे. निगेटिव्ह साईन महत्वाचं बेटा. निगेटिव्ह साईन काय केलेलं आहे आता त्याच्यावरनं काय लक्षात येईल बघा. पहिल्या केसमध्ये आपण आता एक्सपान्शन केलं बरोबर आहे. हे बघा V1 इथं होता. वर काय झालं बेटा? V2. म्हणजे कोण ग्रेटर आहे? V2 इज ग्रेटर दॅन V1. बरोबर आहे. त्यामुळे व्हॅल्यू जी असणार आहे V2 इज ग्रेटर ती काय येणार आहे बेटा? नेगेटिव्ह. वेन गॅस इज कॉम्प्रेस वर्क इज डन ऑन द सिस्टीम. गॅस आपण काय करणार बेटा? कॉम्प्रेस करणार आहे. कॉम्प्रेस करताना काय होईल? उलट होईल. बरोबर आहे का? कॉम्प्रेस करताना काय होईल बेटा? पहिला हा V1 असेल, खाली आल्यावर काय होईल बेटा? हा V2. त्यावेळेस केस अशी होईल. बरं आहे ना? बरोबर आहे का? दोन्ही तेच आहे का? थांब. उलटे यायला पाहिजे ना. हा इथं असं यायला पाहिजे ती ना. ही व्हॅल्यू असं यायला पाहिजे. आता ह्याच्यावर काय करायचं बेटा आपल्याला? वर्क डन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह करायचं. पहिली केस केली आपण. पहिल्या केसमध्ये काय? एक्सपान्शन. एक्सपान्शन मध्ये काय केलं बेटा? V2 ग्रेटर आहे V1. मग ह्या दोघांचं मायनस केलं. V2 मायनस V1 तर आन्सर काय येईल? पॉझिटिव्ह मध्ये येईल ना. आन्सर काय येईल? पॉझिटिव्ह. आणि वर्क डनला हे मायनस आहे. वर्क डनला काय मायनस आहे. म्हणजे एक्सपान्शन वेळी वर्क डन कसं घेणार आपण? नेगेटिव्ह. कॉम्प्रेशनला काय होती बेटा? व्हॅल्यू उलटी होती. काय होती? हा V1 आहे आणि हा काय बेटा? V2. म्हणजे हा V2 छोटा आहे ना. V1 मोठा आहे. म्हणजे जी काही चेंज इन व्हॅल्यू येणार आहे ती काय ते नेगेटिव्ह. आणि नेगेटिव्ह गेट पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह गेट पॉझिटिव्ह. म्हणजे कॉम्प्रेशनला वर्क डन कसं घेणार बेटा आपण? पॉझिटिव्ह. करेक्शन करायचं. व्हॅल्यू चेंज झाली ना ते. नेक्स्ट काय बेटा? फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन वर भी क्वेश्चन पडतात. फ्री एक्सपान्शन म्हणजे कधी कुठं असतो बेटा? व्हॅक्यूम. म्हणजे इमॅजिन करा एक सिलेंडर आहे, नुसतं पिस्टन असं ठेवलाय. त्याच्यावर कुठला फोर्स आहे तो आपोआप पिस्टन खाली जाईल का नाही? आपोआप पिस्टन खाली येईल. का त्याच्यावर फोर्स आहे का? काय नाही असणार आहे. ठीक आहे. सो फ्री एक्सपान्शन वेळी कारण की अपोजिंग फोर्स किती आहे तिथं? 0. सो वर्क डन किती असतं? 0. आता आपण पिस्टन ठेवला तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ना. एअरमध्ये ठेवला तर काय असतं बेटा? त्या पिस्टनवर ऍटमॉस्फिअर प्रेशर असतं. तेच व्हॅक्यूमवर पिस्टन ठेवला तर तिथं कुठलं प्रेशर असणार आहे का? नाहीये. सो प्रेशर तिथं 0 असल्यामुळे वर्क डन काय असते बेटा? 0. त्यामुळे लक्षात ठेवायचं देर इज अ नो वर्क डन. कधी बेटा? इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये वर्क डन काय घ्यायचं आहे? 0 घ्यायचं आहे. युनिट महत्वाचे बेटा. युनिट लिहून घ्या तुम्ही वाटल्यास. युनिट काय बेटा? 1 जूल. 1 जूल म्हणजे काय? 1 पास्कल आहे मीटर क्यूब. त्यालाच म्हणतो 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात काय ठेवायचं आपल्याला? 1 पास्कल म्हणजे 1 kg. हे दोन्ही सेमच आहे. प्रॉब्लेम वेळी काय आता 1 बार देतात त्याचं कन्वर्जन कशात काय म्हणतात बेटा? पास्कल. 1 बार म्हणजे किती? 10⁵ पास्कल. पुढं 1 dm क्यूब बार. 1 dm क्यूब बार. सो 1 dm क्यूब म्हणजे काय असणार आहे? ml म्हणतो आपण त्याला. सो 1 dm क्यूब बारचं कन्वर्जन कशात करायचं? जूल मध्ये. तो काय येते बेटा? 100 जूल. तुम्हाला टर्म लक्षात ठेवा, 2 लक्षात ठेवा. 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल आणि 1 dm क्यूब बार म्हणजे 100 जूल. कारण की वर्क डन काढायला लावतील आणि वर्क डन काढताना त्याला तुम्हाला कशात काढायला लावतील? जूल मध्ये काढायला लावतील, पास्कल मध्ये काढायला लावतील. थोडं लक्षात ठेवायचं. बार असेल 10⁵ करा, पास्कल होईल. डीएम क्यूब बार असेल तर काय करा बेटा? 100 करा, 100 जूल. झालं का अर्धा तास? नाही झालं? इथं काय बेटा? इथं आहे का आता? नेक्स्ट कन्सेप्ट मॅक्झिमम वर्क डन. मगाचा आपण प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन बघितलं. आता कुठलं बघू बेटा? मॅक्झिमम वर्क डन. मॅक्झिमम वर्क डन प्रोसेससाठी कंडिशन लक्षात ठेवा. प्रोसेस रिव्हर्सिबल पाहिजे. प्रोसेस कशी असणार आहे? रिव्हर्सिबल. तुम्हाला प्रॉब्लेम देतील कॅल्क्युलेट वर्क डन, त्याच्यामध्ये आयसोथर्मल रिव्हर्सिबल टर्म असेल तरच हा कन्सेप्ट वापरायचा. आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल तरच हा कन्सेप्ट वापरा. आणि ते कन्सेप्ट वापरून पुढचं काय करायचं बेटा? आपल्याला इक्वेशन हे करायचं. कुठे बघा? इथे बघा. मॅक्झिमम वर्क डन ऑब्टेन चेंज विच इज थर्मोडायनामिकली रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तरच काय भेटतो? मॅक्झिमम वर्क डन. मग इथे कन्सेप्ट काय आहे बघा? वर्क डन मॅक्झिमम डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे काय? चेंज इन प्रेशर काय असणार आहे? स्मॉलर असेल. डेल्टा पी काय पाहिजे? स्मॉलर. कशाला? इन्फिनिटली स्मॉलर पाहिजे तरच ही प्रोसेस होईल. एक्सप्रेशन आता डायरेक्ट एक्सप्रेशन घेणार आहे. कसं आलं काय आलं घेणार नाही. काय डायरेक्ट एक्सप्रेशन बेटा? मॅक्झिमम वर्क डन minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 on प्रेशरच्या टर्म मध्ये काय लिहिणार बेटा? P1 upon P2.
काय दिले बघा. हे इक्वेशन कधी वापरा बेटा, जर क्वेश्चन मध्ये रिव्हर्सिबली आयसोथर्मली असेल तर. फक्त आयसोथर्मली असून नाही, रिव्हर्सिबली असणं गरजेचं आहे. रिव्हर्सिबली वर्ड असेल तरच ह्या इक्वेशन कडे जावा, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी सगळं देते. नंबर ऑफ मोल आहे म्हणून सांगते, टेम्परेचर देते, गास कॉन्स्टंट, पण त्यावेळेस रिव्हर्सिबिलिटी टर्म असेल तरच इक्वेशन वापरा. -2.303 एनआरटी लॉग टू द बेस स्टेट V2/V1 इन केस ऑफ व्हॉल्यूम आणि प्रेशर P1/Pt प्रेशरच्या केसमध्ये. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा इंटरनल एनर्जी. कुठल्या लेटरने डिनोट करतो बेटा इंटरनल एनर्जी? यू. इंटरनल एनर्जी म्हणजे I नाहीये तर ते काय बेटा यू आहे. एव्हरी सबस्टन्स असोसिएट विथ डेफिनेट अमाउंट ऑफ एनर्जी. आपल्या बॉडीमध्ये भरपूर एनर्जी आहे, माहिती आपल्या पोटॅशियम एनर्जी, कायनेटिक एनर्जी, सगळ्या फॉर्म ऑफ एनर्जी असते. सो त्यात एनर्जी जो काय सम येणार आहे त्याला आपण काय म्हणतो बेटा इंटरनल एनर्जी. इट इज डिनोटेड बाय एनर्जी स्टोर इन सबस्टन्स, त्याला आपण काय म्हणणार आहे इंटरनल एनर्जी. कशी काढायची मॅडम इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जी आपल्याला काढता येत नाही, पण आपण काय काढू शकतो बेटा चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी आपण काढू शकत नाही, सो आपण काय करणार इंटरनल एनर्जी मेड अप ऑफ कायनेटिक पोटेन्शियल म्हणतो ना, आपण काय काढू शकतो बेटा चेंज इन इंटरनल एनर्जी. ठीक आहे बघा, इंटरनल एनर्जी कुठलं फंक्शन आहे? स्टेट फंक्शन. कसं चेंज झालं काय झालं काही घेणं देणं नाही, फक्त कितीने चेंज झालं दॅट इज इम्पॉर्टंट. इंटरनल एनर्जी स्टेट फंक्शन आहे आणि कुठली प्रॉपर्टी? एक्सटेन्सिव्ह. मग असे सांगितले एनर्जी म्हणजे एक्सटेन्सिव्ह. ट्रान्सफर ऑफ एनर्जी, हीट ऍब्सॉर्ब झाली एनर्जी वाढली, हीट रिलीज झाली एनर्जी कमी झाली. ते सब दिलं. ट्रान्सफर ऑफ एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये होणार आहे? एकतर हीटच्या फॉर्म मध्ये किंवा वरच्या फॉर्म मध्ये होणार आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी. इथं बघा एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम बाय हिटिंग ऑर बाय परफॉर्मिंग वर्क ऑन इट. एनर्जी ट्रान्सफर करू शकतो. पहिली गोष्ट एक तर त्याच्यावर वर्क डन करा किंवा काय करा हिटिंग. हिटिंग केल्यावर हिट करायला म्हणजे इमॅजिन करा पिस्टनवर जाईल ना, वर्क डन झालं. सो एनर्जी चेंज कसं होतं? एक तर काय होणार बेटा हिटिंग म्हणजे हीट देणार किंवा काय करू शकतो आपण त्याला वर्क डन. कसं करणार? पिस्टन प्रेस करा, कॉम्प्रेस झालं म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज झाली, इन्क्रीज झाली इंटरनल एनर्जी. दुसरं एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम सिस्टीम बाय कुलिंग ऑर परफॉर्मिंग वर्क ऑन द सराउंडिंग रिमूव्ह फ्रॉम द सिस्टीम. वर्क बघा मग अशी काय सांगितलं आपण वर्क डन ऑन द सिस्टीम. ऑन द सिस्टीम झालंय म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली, बरोबर आहे. एक्सपान्शन वर्क डन ऑन सराउंड. इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली आहे म्हणजे कुलिंग झालंय. सिस्टीम कुलिंग ऑर परफॉर्मिंग वर्क ऑन द सराउंड. थोडे एक सेकंद विचार करून क्वेश्चन आन्सर द्यायचं बेटा. ऑन द सिस्टीम एनर्जी इंक्रीज, सिस्टीम जी काय असणार ती गरम होईल. ऑन द सराउंडिंग एनर्जी डिक्रीज, सिस्टीम काय होईल कूल होईल. व्हॅल्यूज दिलेल्या बेटा बघा. सप्लाइड केलं म्हणजे दिली आहे. इंटरनल एनर्जी कशात घ्यायची? प्लस 20 kg वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे ऑफकोर्स सिस्टीम मध्येच दिलेली आहे म्हणजे तिथे सुद्धा व्हॅल्यू कशी घ्यायची? पॉझिटिव्ह. ऍड झाली ना. इथं काय सिस्टीम रिलीजचा अर्थ काय? बाहेर पडले म्हणजे व्हॅल्यू कशी घ्यायची बेटा? मायनस. अँड परफॉर्म 50 kJ वर्क ऑन सराउंडिंग. बाहेर पडले आणि त्यामुळे वर्क कुणावर झालंय? बाहेर सराउंडिंगच झालंय म्हणजे दोन्ही व्हॅल्यू कशा बेटा? निगेटिव्ह. सो -10 कुठे किती व्हॅल्यू? हा -10 आणि -15 किती होईल बेटा? मायनस मायनस प्लस ना, किती आलं मग? -25. इंटरनल एनर्जी किती चेंज झाली? 25 ने. कारण की दोन्ही झाले, हीट सुद्धा चेंज झाली आणि वर्क डन सुद्धा झालं. आणि ह्याच्यावरनं ह्या सगळ्यावरनं आपण काय केलं बेटा? फर्स्ट लॉ कशाच्या बेसिसवर आहे बेटा? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. फर्स्ट लॉ कुठल्या बेसिसवर आहे? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय हे बघा अकॉर्डिंग टू लॉ टोटल एनर्जी सिस्टीम सराउंडिंग रिमेन कॉन्स्टंट व्हेन सिस्टीम चेंजेस इनिशियल स्टेट टू फायनल. ठीक आहे, पूर्ण एनर्जी काय असणार आहे? कॉन्स्टंट. सिस्टीमची एनर्जी वाढ झाली आहे म्हणजे सराउंडिंगची कमी झाली आहे, बरोबर आहे. सिस्टीमची एनर्जी आतमध्ये जी असणार आहे ती कमी झाली म्हणजे सराउंडिंग मध्ये एनर्जी वाढणार आहे. ठीक आहे, आपले स्टेटमेंट फॉर्म एनर्जी ऑफ युनिव्हर्सल रिमेन कॉन्स्टंट, नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. आहेच ना, तेच आहे. टोटल एनर्जी काय असणार आहे? कॉन्स्टंट. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये कॉन्स्टंट आहे एनर्जी, नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म इनटू द अनदर. ठीक आहे, याच्यावर आपण काय केलं बेटा? फर्स्ट लॉचं स्टेटमेंट केलं, इक्वेशन केलं, बरोबर आहे. फॉर्म्युला केला बेटा. काय? ज्यावेळेस आपण सिस्टीमला हीट देतो म्हणजे सराउंडिंग कडनं घेतो, सिस्टीमला हीट देतो म्हणजे सराउंडिंग कडनं देतो, त्यावेळेस सिस्टीमची एनर्जी काय वाढणार आहे? वाढणार आहे. त्यावेळेस हीट रिमूव्ह केली आहे, कुठला रिमूव्ह केली आहे बेटा? सराउंडिंग कडनं रिमूव्ह केलेली आहे. ऑदर ह्याला रिमूव्ह ऑफ हीट फ्रॉम द सिस्टीम कडनं केली आहे तर काय होईल? सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होईल? डिक्रीज होईल. त्याच्यानं इक्वेशन काय? इफ क्यू हीट दिली कुठं? सिस्टीमला. डब्ल्यू वर्क झालाय कुणावर? सराउंडिंगवर. सो इंटरनल एनर्जी काय झाली बेटा? चेंज. तो फॉर्म्युला डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आणि इथं कन्सिडर करताना साईन फार महत्वाचे का बेटा? साईन महत्वाचे आहेत. प्लस कधी? हीट ऍब्सॉर्ब. प्लस कधी? इंटरनल एनर्जी इन्क्रीज. प्लस कधी? कॉम्प्रेशन ऑन द सिस्टीम. मायनस ऑन द सराउंडिंग.
त्यानंतर हीट रिलीज, इंटर एनर्जी डिक्रीज, हे असं सुद्धा लिहू शकतो. चेंज इन इंटर एनर्जी रिलीज लीड टू चेंज इन हीट अँड चेंज इन वॉटर, छोट्याशा चेंजला. आता हा फर्स्ट लॉ आपण कुणाला अप्लाय करायचा बेटा? वेगवेगळ्या प्रोसेस. बरोबर आहे. पहिली प्रोसेस कुठली आपली? आयसोथर्मल. मग अशीच म्हणलं, काय म्हणलं बेटा? आयसोथर्मलला डेल्टा टी 0, डेल्टा यू 0, क्यू नॉट इज इक्वल टू 0. काय इक्वेशन आपल्याकडे? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. पण इथं तर काय मॅडम? क्यू इज इक्वल टू 0, म्हणजे ही टर्म काय झाली बेटा? 0. सो आता या दोघांमध्ये पॉझिटिव्ह आहे, एक इकडे आलं तर काय होईल बेटा? नेगेटिव्ह होईल का नाही? ठीक आहे. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू म्हणा किंवा क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू म्हणा, दोन्हीपैकी एकाला साईन द्या नेगेटिव्ह. बरोबर आहे. कसं आलं? कळालं? क्वेश्चन मध्ये देतात आयसोथर्मल प्रोसेस साठी, त्यावेळेस हे वापरायचं आहे. मग तिथे आयसोथर्मल प्रोसेस दिली मॅडम, आम्हाला इंटरनल एनर्जी दिली नाही, तिथे 0 घ्यायची. तिथे तुम्हाला लक्षात करायला लागेल, आयसोथर्मल प्रोसेस आहे म्हणजे इंटरनल एनर्जी 0 आहे, फक्त 2च व्हॅल्यू आहे ते काढायचं. ठीक आहे. इन आयसोथर्मल प्रोसेस क्वेश्चन असेल, इन आयसोथर्मल प्रोसेस 10 किलो जूल हीट इज रिलीज्ड, कॅल्क्युलेट वर्क डन. 10 किलो जूल हीट रिलीज म्हणलंय, रिलीज म्हणजे काय? मायनस, सो वर्क डन कशात घ्या? प्लस. तेच व्हॅल्यू येणार. व्हॅल्यू काय येईल बेटा? तीच. हा, ॲडिबॅटिक प्रोसेस. ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये काय बेटा? उलट. डेल्टा टी नॉट इज इक्वल टू 0, क्यू इज 0, क्यू इज इक्वल टू 0 आहे, पण टी नॉट आणि यू सुद्धा नॉट. मग इक्वेशन काय? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ही टर्म काय बेटा? घ्या 0, सो डेल्टा यू इज इक्वल टू काय? डब्ल्यू. म्हणजे जो चेंज इन इंटरनल एनर्जी झालाय दॅट इज वर्क डन. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे काय? 10 हीट ऍब्सॉर्ब झाली, वर्क काय असणार आहे? 10च असणार आहे. फक्त प्लस मायनस तेवढं कन्सिडर करा. हीट ऍब्सॉर्ब झालेली आहे म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे पॉझिटिव्ह. 10 जी काही एनर्जी रिलीज झाली आहे म्हणजे काय येणार आहे? वर्क डन काय येणार आहे? निगेटिव्ह मध्ये. कळतंय? साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. आयसोकोरिक. आयसोकोरिकला काय असतं बेटा? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. बरोबर आहे. ही जी टर्म असणार आहे ती कॉन्स्टंट. वर्क डन काय आपल्याकडे बेटा? पी इंटू डेल्टा व्ही. ठीक आहे. इक्वेशन आपल्याकडे काय बेटा? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. या इक्वेशन मध्ये तर व्हॉल्यूम नाहीच आहे मॅडम, तर ज्याच्यात व्हॉल्यूम आहे ते इक्वेशन आणलं तर डब्ल्यू इज इक्वल टू काय आपल्याकडे? पी. ठीक आहे. तर यू इज इक्वल टू काय लिहिलं बेटा? क्यू मायनस पी डेल्टा. आता इथे डेल्टा यू इज इक्वल टू 0 आहे ना बेटा, सो क्यू इज इक्वल टू काय येईल? डेल्टा यू इज इक्वल टू काय येईल? क्यू. पण इथं साईडला काय लिहायचं बेटा? व्ही. का बरं लिहायचं? चेंज इन इंटरनल एनर्जी हा इक्वल असेल कुणाच्या बेटा? हीटच्या ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कंडिशन काय बेटा? व्हॉल्यूम कसा बेटा? कॉन्स्टंट. रिएक्शन कॅरीड आउट इन अ क्लोज्ड कंटेनर. बघा लक्षात ठेवा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट दिलं नाही पण कंटेनर क्लोज आहे ना, व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम कसा असेल? कॉन्स्टंट. Change in internal energy of the system due to heat transfer of the at constant volume. We indicate heat transfer at constant volume. ती छोटा वी काय इंडिकेट करते बेटा? कॉन्स्टंट व्हॉल्यूम साठी झालेली आहे. पुढे क्यूव्ही ऑल्सो काय बेटा? हे स्टेट फंक्शन. हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय बेटा? स्टेट फंक्शन. आइसोबारिक प्रोसेस. युजली केमिकल रिएक्शन कॅरीड आउट इन ओपन कंटेनर. ठीक आहे. रिएक्शन ओपन कंटेनरला आणि रूम टेम्परेचरला होतात. रूम टेम्परेचरला होतात म्हणजे प्रेशर किती असणार? ऍटमॉस्फिअर. म्हणजे प्रेशर चेंज होणार आहे का? नाही आहे. सो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे चेंज इन प्रेशर जे असणार आहे ते काय असणार बेटा? 0. आणि प्रेशर 0 आहे पण व्हॉल्यूम चेंज काय होणार? 0 असणार का बेटा? नाही आहे. सो चेंज इन व्हॉल्यूम इज नॉट इक्वल टू 0. आता इथं फक्त काय करा बेटा? जसं मगाशी क्यूच्या जागी काय लिहिलं? क्यूव्ही. इथं क्यूच्या जागी काय लिहा बेटा? क्यूपी. क्यूपी काय इंडिकेट करेल? ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. आता कॉन्स्टंट प्रेशर आहे, लिहिताना इथं पी एक्सटर्नलच लिहायचं म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असेल. इथे जो क्यू आहे ना इथे बेटा. ठीक आहे. इथे इक्वेशन काय? डेल्टा यू इज इक्वल टू काय इक्वेशन बेटा आपल्याकडे? क्यू प्लस डब्ल्यू. पण डब्ल्यू म्हणजे काय? मायनस पी डेल्टा. हा मायनस इकडे आला काय झालं बेटा? प्लस. त्यामुळे ही अशी व्हॅल्यू. ती एक्सटर्नल प्रेशर म्हणजे काय कन्सिडर करा? ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि घेताना पण 1 घेतो ना ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. The reaction is carried out in open container. Reaction कधी carried करतो बेटा? Open container. Under कुठला प्रेशर? कॉन्स्टंट atmospheric pressure. A special symbol. त्यासाठी एक स्पेशल सिम्बॉल वापरतो बेटा. कुठला? डेल्टा एच. कधी? ज्यावेळेस रिएक्शन कॉन्स्टंट प्रेशर आणि ते प्रेशर कुठला आहे? ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असेल त्यावेळेस हे क्यूपी आहे का बेटा? त्या क्यूपी साठी एक स्पेशल सिम्बॉल कुठलं बेटा? डेल्टा एच. आणि त्या डेल्टा एचचं नाव काय? एन्थाल्पी चेंज. चेंज इन एन्थाल्पी किंवा एन्थाल्पी चेंज होणं. म्हणजे काय बेटा? डेल्टा एच म्हणजे काय सांगणार तुम्ही? हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. क्यूपीचा अर्थ काय? हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर.
हे बघा, हीट इज अ नॉट स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन किती आहेत? फक्त दोन. कुठले कुठले? वर्क आणि हीट. सॉरी, पार्ट फंक्शन किती आहेत? फक्त दोनच. कुठले कुठले आहेत? वर्क आणि हीट. ठीक आहे, पण क्यूव्ही क्यूपी काय आहेत बेटा? स्टेट फंक्शन. ठीक आहे, हीट जे आहे ते पार्ट फंक्शन आहे, पण हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर हे पार्ट फंक्शन नाही, ते कोण आहेत बेटा? स्टेट फंक्शन. नेक्स्ट काय बेटा? एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे काय? हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. एन्थाल्पी ऑफ अ सिस्टम इज काय बेटा? एन्थाल्पी मगाचं इक्वेशन घ्यायचं आहे. सम, कशाचं सम आहे? इंटरनल एनर्जी अँड एनर्जी इक्विव्हॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. मगाशी मग कसं लिहिलं बघा, हे क्यू पी यू प्लस टी डेल्टा, हेच इक्वेशन होतं मगाशी. बरोबर आहे का? सो क्यू म्हणजे काय असणार आहे? एन्थाल्पी, चेंज इन इंटरनल एनर्जी जागी काय लिहिलं बेटा? इंटरनल एनर्जी. पीव्ही म्हणजे काय? प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. चेंज इन एन्थाल्पी सेम मगासारखंच. इंटरनल एनर्जी काढू शकत नव्हतो, चेंज इन इंटरनल एनर्जी काढू शकत होतो. इथं सुद्धा काय असणार बेटा? एन्थाल्पी काढू शकत नाही, पण काय काढू शकतो बेटा आपण? चेंज इन एन्थाल्पी. अगेन एन्थाल्पी काय आहे बेटा? स्टेट फंक्शन. सो एन्थाल्पी कसं काढणार? H2 मायनस H1, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. मगाचीच केस कैसे करायचंय? डेल्टा एच कसं काढणार? H2 मायनस H1. डेल्टा यू कसं काढणार? U2 मायनस U1. आता इथं प्रेशर काय असणार आहे बेटा? कॉन्स्टंट असणार आहे, त्यामुळे आपण काय घेणार आहे? पी कॉमन घेऊया आणि V2 मायनस V1 हेच फायनल इक्वेशन. आपल्याला लागणार इक्वेशन हे आहे. याच्या जागी काय लिहिते? QP. बिकॉज heat exchange at constant pressure is equal to enthalpy change. अगेन H आणि Q काय आहे बेटा? QP स्टेट फंक्शन. रिलेशन विचारले बेटा, दोघांमध्ये रिलेशन. तेच 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 करून विचारलं, काही नाही बाकीचं. डेल्टा H, डेल्टा U, पीबी. ठीक आहे, फक्त आता पीबी आपलं वर्कडन काय आहे बेटा? PWV म्हणजे काय? वर्कडन आहे का नाही? त्या वर्कडनलाच काय म्हणतो आपण? अकॉर्डिंग टू गॅस लॉ, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ठीक आहे, आता इथं डेल्टा व्ही आहे ना बेटा, म्हणजे व्हॉल्यूम चेंज होईल. व्हॉल्यूम चेंज होईल म्हणजे नंबर ऑफ मोल सुद्धा चेंज होईल का नाही? त्यामुळे आपण पी डेल्टा व्हीच्या जागी काय लिहूया बेटा? डेल्टा एन आरटी. आपलं पीव्ही इज इक्वल टू एनआरटी इक्वेशन आहे. व्हॉल्यूम चेंज झाल्यामुळे नंबर ऑफ मोल सुद्धा काय होतील बेटा? चेंज होतील. त्यामुळे पी डेल्टा व्हीच्या जागी ते येईल. आणि आपली इक्वेशन इथं काय येईल बेटा? चेंज काय येईल मग? डेल्टा एच, डेल्टा यू, डेल्टा एन आरटी. आणि फक्त कुणासाठी? गॅससाठी. फक्त आणि फक्त कुणासाठी बेटा? गॅससाठी. तुम्हाला इक्वेशन कन्फ्युज करण्या सगळ्या सॉलिड लिक्विड गॅस देते. घेताना एन कुणाचं घ्यायचंय? फक्त गॅससाठी. सो इक्वेशन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, डेल्टा एन, इथं सिम्बॉल जी दिलाय बघा. सो व्हॉट इज डेल्टा एन? डेल्टा एन म्हणजे काय? डेल्टा एन म्हणजे काय असेल बेटा? नंबर ऑफ मोल जे असतील कुणाचे? प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल ऑफ रिएक्टर. रिएक्टर मध्ये किती गॅसेस आहेत आणि प्रोडक्ट मध्ये किती गॅसेस आहेत बघायचं. प्रोडक्ट मायनस रिएक्टर केलं तर आपल्याला काय भेटेल बेटा? डेल्टा एन. इथं दिलं बघा, एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. हा कार्बन सॉलिड आहे. हायड्रोजन कुठल्या केसमध्ये बेटा? गॅस. हा कोण आहे? इथेन गॅस. प्रोडक्ट किती आहे? 1. रिएक्टंट किती आहे? 3. सो आन्सर काय येईल बेटा? 1 मायनस 3 म्हणजे काय? -12 डेल्टा ए. बाकी कार्बन नाही, सॉलिड स्टेट मध्ये आहे ना, फक्त गॅसचेच पकडायचे बेटा. सेम परत वर्क डन. परत काय असणार बेटा? वर्क डन. आताच काय बघितलं? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. त्या पी डेल्टा व्हीच्या जागी काय ठेवा बेटा? डेल्टा एन आर. कुणासाठी? फक्त गॅससाठी आहे बेटा. तुम्हाला गॅसमध्ये रिएक्शन दिली आणि वर्क डन करा म्हणलं, पी डेल्टा व्हीच्या जागी काय लिहा बेटा? हे डेल्टा एन आर टी. का बरं असं करायचं मॅडम? कारण की आरची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. किती आरची व्हॅल्यू? 8.314. ठीक आहे, टेम्परेचर त्यांनी देतात. ठीक आहे, 298 हे, आणि त्याच्यावर एक रिएक्शन देतील, टेम्परेचर देतील, वर्क डन करा म्हणतील. ठीक आहे, रिएक्शन मध्ये गॅस किती आहेत बघा, त्यांचा चेंज करा. आरची व्हॅल्यू किंवा टेम्परेचर किंवा वर्क डन गॅसेस केस. हिंट काय? हिंट बघा, रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये नंबर ऑफ मोल जास्त असतील तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल का नाही? व्हॅल्यू काय येईल बेटा? पॉझिटिव्ह. पण इथं निगेटिव्ह आहे, त्यामुळे वर्क डन कसं असेल? लेस दॅन 0. कधी? बरं ना, लेस दॅन 0 म्हणायचं ना, म्हणजे 0 ग्रेटर आहे. कधी बेटा? ज्यावेळेस एन ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. एन ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. एन ची व्हॅल्यू कशी असेल बेटा? निगेटिव्ह. कधी येईल निगेटिव्ह बेटा? रिएक्टर मध्ये जास्त आहेत मॉलिक्यूल, प्रोडक्ट मध्ये कमी आहेत, त्यावेळेस व्हॅल्यूच निगेटिव्ह आली आहे, आणि वर्क डनचं निगेटिव्ह आणि ते निगेटिव्ह म्हणून काय होईल बेटा? पॉझिटिव्ह. त्यावेळेस वर्क डनची व्हॅल्यू काय असणार आहे? ग्रेटर असेल. 0 पेक्षा काय असणार बेटा? ग्रेटर. म्हणजे इथं बघा, वर्क डन ऑन द सिस्टीम, वरचं काय आहे? वर्क डन बाय द सिस्टीम. तुम्हाला इक्वेशन देतील 4, त्या 4 इक्वेशन वरनं विचारतील विच ऑफ द फॉलोइंग वर्क डन ऑन द सिस्टीम. कसं काढायचं? नंबर काढा, कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेट नंबर करा. ठीक आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर वर्क डन ऑन द सिस्टीम. कुणाची? एन ची सांगते बेटा मी, एन ची व्हॅल्यू सांगते. एन ची व्हॅल्यू निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम. एन ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर वर्क डन बाय द सिस्टीम. ठीक आहे, 0 आली मॅडम, सगळं 0, वर्क डनच 0. बरं आहे ना, सगळं 0 आहे ना. डेल्टा एन 0 म्हणजे आर ला मल्टिप्लाय करा, काय बी करा, 0. सो नो पीव्ही टाइप ऑफ वर्क डन वेन नंबर ऑफ मोल ऑफ रिएक्टंट आणि काय असणार आहे? सेम.
काय काय द्यायचं हा बघ सबस्टिट्यूट नाही कुठलं बी द्या मग तुम्ही म्हणेल ते ऍज पर युअर विश तुम्ही किती म्हणतो 1 तर 1 2 तर 2 3 10 तर 10 किती होतात 9 झाले का 10 झाले 9 उद्या काय मॅच चालायची हा मग तिकडे सर कुठलं सांगा माझं काय नाही तुम्ही कसं माणसं थेरी थेरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम कुठलं आयनिक देतं सोपं आहे ना आयनिक मी काय सांगितलं बेटा तुम्ही जे म्हणेल ते मी काही म्हणत नाही तुम्ही जे म्हणेल ते माझा काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर उद्या कॉर्डिनेशन द्या तिला होत नाही मला कॉर्डिनेशन हा कॉर्डिनेशन परवा दिवशी आहे काय सोल्युशन हा सोल्युशन आहे अजून हे तुम्ही प्रॉब्लेम हे करा बेटा फॉर्म्युल्याची शीट करा आणि असं रूम मध्ये लावा असं समोर दिसलं पाहिजे 10 दिवस परत 10 दिवसांनी फेकूनच टाकायचं 10 दिवस राहिले ना किती दिवस राहिले आज 15 मला माहिती आहे तुम्ही बघा का मला सगळ्यात माहिती 2 तास नाही ना येईल ना मग काय शेड्यूल असतं बेटा त्याच्यात 9ला 12ला ते असं असतं टायमिंग 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 स्लॉट हॉल तिकीट येतं ना ऍडमिट कार्ड येतं त्याच्यावर करेल जरा चेक करत जाऊ की रोज रात्री एकदा दुसरीकडे चेक करण्यापेक्षा तिथे चेक करत जाऊ. चलो झालं का व्हॅलिडिटी ते काढून ठेवा आपल्याला ऍडमिशनला लागतं बेटा चलो झालं आणि रोजच्या रोज मी तुम्हाला सांगाले रोजच्या रोज सगळ्या टॉपिकचे मे बी मला वाटतं प्रत्येक टॉपिक मध्ये 6 ते 7 नवीन टाईपचे प्रॉब्लेम असतील ते रोज बघायचे आणि तसले सॉल्व्ह करायचे बेटा रोज बघायचे त्या टाईपचे फक्त सॉल्व्ह करायचे त्या टाईपचेच एक एक रोज सॉल्व्ह करत जा म्हणजे फक्त व्हॅल्यू चेंज करून येतात बाकी काही येत नाही तुम्ही रोज केलं तर येतील आणि थेरी वाचायला लागेल त्याशिवाय ऑप्शन नाही केमिस्ट्री आणि वाटलंच मी तर म्हणते प्रॉब्लेम सोपे आहेत पण थेरी अवघड आहे हा प्रॉब्लेम कमी येते 4-5 येतात चलो बेटा चालू करू काय बेटा थर्मोडायनामिक्स स्टार्ट केलं आपण त्यामधलं काय स्टार्ट करायचं आपल्याला एन्थाल्पी काल आपण बघितलं काय काय बघितलं इंटरनल एनर्जी बघितलंय एन्थाल्पी सुद्धा बघितली इंटरनल एनर्जी इक्वेशन काय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी क्यू म्हणजे हीट डब्ल्यू म्हणजे वर्क डन एन्थाल्पी सुद्धा बघितलंय डेल्टा एच काय होतं डेल्टा यू प्लस पी डेल्टा किंवा डब्ल्यू असं म्हणूया मायनस आहे ना सॉरी इथं प्लस आहे इकडे गेलं मायनस आहे बरोबर इक्वेशन बघितलं तू आपल्याला काय बघायचं बेटा एन्थाल्पी आज बघायचंय आज काय बघायचं आपल्याला एन्थाल्पी सो काल एन्थाल्पी कुणाला म्हटलं होतं हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम बरोबर आहे का काय बघितलं होतं आपण ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम सो काय बघायचं एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन फिजिकल ट्रान्सफॉर्म म्हणजे सिम्पल फेज चेंज सॉलिड टू लिक्विड लिक्विड टू गॅस वॉटरचं आईस होताना जो काही एनर्जी चेंज होणार आहे दॅट इज एन्थाल्पी चेंज आईचं वॉटर होताना जो काही चेंज होईल दॅट इज एन्थाल्पी चेंज सो बघा एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशनचा अर्थ काय फेज चेंज होणे स्टेट चेंज होणे सॉलिड लिक्विड वन फेज ऑफ सबस्टन्स कन्वर्टेड इन टू एक फेज सबस्टन्स कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा अनदर कंडिशन ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर टेम्परेचर कॉन्स्टंट असलं पाहिजे त्या टेम्परेचर कॉन्स्टंटला प्रेशर कॉन्स्टंटला एखादा सबस्टन्स लिक्विड वरनं सॉलिडला जाईल सॉलिड वरनं लिक्विडला जाईल वॉट एव्हर जो चेंज होईल त्याला आपण म्हणतो फेज ट्रान्झिशन पहिले कुठले बेटा एन्थाल्पी ऑफ फ्युजन फ्युजनचा अर्थ काय बघा लिक्विड चेंज इन टू त्याच्यामध्ये चेंज होणार आहे सॉलिड चेंज इन टू द लिक्विड फ्युजनचा अर्थ काय सॉलिडचं कन्वर्जन कशात होणार बेटा लिक्विड मध्ये म्हणजे मेल्टिंग ऑफ आईस आणि इथं कंडिशन घेताना किती घ्यायचं बेटा 1 मोल सबस्टन्स घ्यायचा आहे 1 मोल सबस्टन्स जो असेल तो सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये असेल तर त्याचा लिक्विड फेज होताना जो काही एन्थाल्पी चेंज होईल तो असणार आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर आपण वॉटरचं घेतो बेटा मेल्टिंग ऑफ आईस म्हणूया आपण वॉटर सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे हा आईस आहे लिक्विड होणं वॉटर होणं त्यावेळेस काय येतं बेटा प्लस प्लस कसं मॅडम येणार आता इमॅजिन करा आईस फ्रीज मधनं काढलाय टेम्परेचर 0 असेल त्याचं रूम टेम्परेचरला आणलाय त्याला किती पाहिजे टेम्परेचर मेल्ट व्हायला 25-30 सो हीट ऍब्सॉर्ब करेल ना तू बाहेरची त्यामुळे आन्सर काय आलं बेटा 1 मोल ऑफ सॉलिड आईस मेल्ट 0 डिग्री सेल्सिअस 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर एन्थाल्पी चेंज काय आहे 6 किलो जूल आहे काय बेटा किलो जूल सेम अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब आईस ड्युरिंग द मेल्टिंग आईस काय करतं बेटा मेल्ट होताना आईस काय करणार आहे ऍब्सॉर्ब करणार आहे रिव्हर्स फ्युजन इज फ्रीजिंग ऑफ सॉलिड ठीक आहे उलट काय आता पाणी कशात ठेवलं बेटा फ्रीज मध्ये ठेवलं ठीक आहे त्यावेळेस पाण्याचं कन्वर्जन कशात झालं सॉलिड मध्ये आईस मध्ये झालं ठीक आहे त्यावेळेस सेम काय असणार इथं मायनस साईन असं कसं मॅडम मायनस साईन 25 डिग्री सेल्सिअसचं पाणी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलंय त्याला 1 ला येताना उरलं त्याने काय करेल रिलीज करेल ना त्यामुळे काय आलं -1
सेम वेपरायझेशन नावातच आहे वेपर. वेपर काय होणार? लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होणार बेटा? गॅसमध्ये. वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड. 1 मोल लिक्विडचं वेपर होण्यासाठी जो काय एन्थॅल्पी चेंज असेल त्याला आपण काय म्हणायचं आहे? वेपरायझेशन. या केसमध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होईल बेटा? गॅसमध्ये. लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस, इथं सुद्धा काय बघा व्हॅल्यू? पॉझिटिव्ह. इथं सुद्धा व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह. फक्त टेम्परेचर बघा चेंज आहे. जर कधी केलं बेटा हे 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे हीट देऊन केलं तर त्यावेळेस किती एन्थॅल्पी चेंज आहे बेटा? 25 डिग्री सेल्सिअसला केलं वॉटरचं कन्व्हर्जन गॅस. 25 ला कसं वॉटरचं गॅस होते मॅडम? आता बघतो ना कपडे आपण वाळू घालतो, इव्हॅपोरेट होते ना पाणी, सडा मारतो, रस्त्यावर पाणी पडलेलं असतं, थोड्या वेळाने वाळतं का नाही? म्हणजेच काय झालं? लिक्विडचे गॅस झाले ना. म्हणजे ते टेम्परेचर किती बेटा? 25. 25 ला हीट जरा जास्त हे होणार आहे. किती असणार आहे? प्लस 40. दुसरी कन्सेप्ट काय बेटा? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन साधनं काय बेटा? गॅसचं कन्व्हर्जन कशात होणे? लिक्विड. पाऊस पडतो ना, कंडेन्सेशन इज. तो लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होईल? सॉरी, गॅसचं कन्व्हर्जन कशात होईल बेटा? लिक्विड. हे डायग्राम दिलेली आहे. नेक्स्ट एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन मध्ये काय होईल बघा? फ्युजन मध्ये काय झालं बेटा? सॉलिडचं लिक्विड. ठीक आहे. वेपरायझेशन मध्ये काय झालं? लिक्विडचं गॅस. कंडेन्सेशन मध्ये गॅसचं लिक्विड. सब्लिमेशन मध्ये डायरेक्ट सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होईल? गॅस. लिक्विड मध्ये येणार नाही. आपलं नॉर्मल प्रोसेस काय आहे? आईस मेल्ट होऊन पाणी होतं, मग पाण्याचे वेपर होते. पण काही असे कन्सेप्ट आहेत की ज्याचे असे सबस्टन्स आहेत जसं सॉलिडचं लगी गॅस होतं. नॅफ्थलीन बॉल्स, कॅम्फर कापूर. ठीक आहे. सो त्याला आपण काय म्हणतो बेटा? सब्लिमेशन. एजीबी व्हॅल्यू कशात आहे बेटा? एवढी ही द्यावी लागणार आपल्याला. नेक्स्ट बेटा एन्थॅल्पी फॉर द ॲटॉमिक चेंज. ॲटम मध्ये काय चेंज झाला तर आता हे सबस्टन्सचं बघितलं, मॉलिक्युलचं बघितलं. ॲटम लेवलला, एलिमेंट लेवलला काय चेंज होईल? कन्सेप्ट काय बघा? आयोनायझेशन. माहिती आहे आपल्याला आयोनायझेशन म्हणजे काय? आयोनायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणे. ॲटम आणि त्याच्या बदल काय होणार बेटा? इलेक्ट्रॉन काय होणार? एक क्रॅप्स होईल किंवा रिव्हॉल्व होईल. इथं काय होणार? इलेक्ट्रॉन काय झालं बघा? रिलीज झालेला आहे. पण महत्वाची केस काय बघा? गॅसेस स्टेटमध्ये घ्यायचं आहे. 1 मोल ऑफ सबस्टन्स कुठल्या केसमध्ये घ्यायचं बेटा? गॅसेस स्टेटमध्ये. गॅसेस स्टेटमध्ये त्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी किती एनर्जी द्यावी लागली त्याला आपण काय म्हणायचे? त्याची एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थॅल्पी चेंज कधी? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसेस ॲटम. एखादा गॅस ॲटम इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जो काही एन्थॅल्पी चेंज करेल त्याला आपण काय म्हणायचं? एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. उलटी एन्थॅल्पी आता काय? गेन करेल. एन्थॅल्पी गेनची का? आता इलेक्ट्रॉन मगाशी लॉस केला तरी ते इलेक्ट्रॉन काय करेल बेटा? गेन. ठीक आहे. एन्थॅल्पी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. 1 मोल ऑफ गॅसेस ॲटम इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी किती एन्थॅल्पी चेंज झाली त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आणि ही कशात आहे बघा? नेगेटिव्ह मध्ये. ही कशात आहे बेटा? नेगेटिव्ह मध्ये. एन्थॅल्पी ऑफ ॲटॉमायझेशन. ॲटॉमायझेशन म्हणजे मॉलिक्यूल ब्रेक होऊन त्याचे कन्व्हर्जन कशात होईल बेटा? ॲटम मध्ये. ॲटॉमायझेशन नावातच आहे ना, ॲटम तयार होतील. मॉलिक्यूल आहे H2 कशात ब्रेक होईल बेटा? H आणि H मध्ये. Cl2 Cl आणि Cl. त्याला आपण काय म्हणायचं आहे? व्हॅल्यू त्याने देतात प्रॉब्लेमला. एक्स एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. हे महत्वाचं आहे. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा अर्थ काय बघा? एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे काय? चेंज इन प्रोसेस व्हेन 1 मोल ऑफ सबस्टन्स डिझॉल्व्ड इन स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हर. एक सॉलिड सबस्टन्स घेतलाय, त्याला पाण्यामध्ये आपण डिझॉल्व्ह केलं, मग तो विरघळेल ना त्याच्यामध्ये. मग की त्यावेळेस जो चेंज होईल, हीट रिलीज होईल, हीट ॲब्सॉर्ब होईल, दॅट इज नथिंग बट सोल्युशन. सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स केल्यावर जी एन्थॅल्पी चेंज होईल दॅट इज सोल्युशन. 2 स्टेपमध्ये होते प्रोसेस ही, बरोबर आहे ना? पहिली प्रोसेस मीठ घेतलं, पाण्यात टाकलं, मग मीठ पहिला ब्रेक होईल ना, NaCl ब्रेक होईल, Na प्लस Cl मायनस. सो फर्स्ट स्टेप काय? आयन सेपरेटेड होईल पहिला काय होईल बेटा? आयन सेपरेटेड. आणि कंपल्सरी ही कशा असणार आहे बेटा? व्हॅल्यू पॉझिटिव्ह. ही व्हॅल्यू कशी आहे बेटा? पॉझिटिव्ह. एन्थॅल्पी चेंज फॉर, याला दुसरं नाव काय बघा? क्रिस्टल लॅटाईज एन्थॅल्पी. क्रिस्टल लॅटाईज एन्थॅल्पी म्हणजे हे क्रिस्टल आहेत ते ब्रेक झालंय आयन्स मध्ये, आणि ही व्हॅल्यू डेल्टा LH आहे सिम्बॉल. आणि ही व्हॅल्यू कधी असते? कंपल्सरी पॉझिटिव्ह. मग आयन्स एकदा ब्रेक झाल्यावर त्यांची रिएक्शन कोणासोबत होते बेटा? वॉटर सोबत. आणि वॉटर सोबत होते त्याला म्हणायचं हायड्रेशन. आणि ही कंपल्सरी कशी व्हॅल्यू आहे बघा? नेगेटिव्ह. क्रिस्टल ब्रेक होणे पॉझिटिव्ह, वॉटर सोबत रिएक्शन होणे नेगेटिव्ह. क्रिस्टल लॅटाईज एन्थॅल्पी पॉझिटिव्ह, बरं आहे ना? आणि हायड्रेशन नेगेटिव्ह. इथं प्रॉब्लेम पडलाय बघा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. टोटल काढायचे आपल्याला. सोल्युशनची टोटल एन्थॅल्पी कशी असणार आहे? टोटल एन्थॅल्पी काय? क्रिस्टल लॅटाईजची एन्थॅल्पी प्लस हायड्रेशनची एन्थॅल्पी. तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू देतील, प्लस करा जे असेल आन्सर. पहिली तर प्लस आहे, दुसरी कंपल्सरी काय बेटा? मायनस जे आन्सर आहे. इथं प्रॉब्लेम मध्ये दिले बघा. काय केलं? KClची काढा बनलाय. लॅटाईजची किती दिली आहे? 690. प्लस करायच्या ना आपल्याला. हायड्रेशनची किती बेटा? -681.8. प्लस मायनस मायनस होईल का नाही? 699 मायनस 681.8 काय तर आन्सर येईल, बरं आहे ना? किती आहे आन्सर? 8 पॉईंट समथिंग काय तरी 17 येते का? ओ सॉरी 80, हा 98 आहे. 70.2 आहे का? ठीक आहे, जे आन्सर येईल ते प्लस मध्ये ना. नेक्स्ट नवीन पार्ट बेटा टॉपिकचा थर्मोकेमिस्ट्री. नेक्स्ट कन्सेप्ट कुठला बेटा? थर्मोकेमिस्ट्री. काय थर्मोकेमिस्ट्री बघ.
थर्मोकेमिस्ट्री म्हणजे एन्थाल्पी चेंज इन अ केमिकल रिएक्शन. रिएक्शन होताना हीट रिलीज होती, ऍब्सॉर्ब होते, काहीतरी डेल्टा चेंज होतो का नाही, डेल्टा एच चेंज होईल, तो म्हणजे थर्मोकेमिस्ट्री. स्टडी म्हणजे त्याची काय बेटा, थर्मोकेमिस्ट्री. एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. पहिले कुठले बघायचे त्यात बेटा, एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. इथे दिले कसं लिहायचं, डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी चेंज, आणि इथं बॉटमला काय दिलं बेटा, आर. आर म्हणजे काय, केमिकल रिएक्शन. एक रिएक्शन दिली आहे ए प्लस बी गिव्ह टू सी प्लस डी. ए बी त्याचे स्टॉइचियोमेट्री दिलेले आहेत, कोइफिशियंट किती ए किती बी. कसे काढायची एन्थाल्पी चेंज रिएक्शनची, सिंपल, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. पण प्रोडक्ट करताना काय करायचंय, समेशन. कुणाचं घ्यायचं बेटा, समेशन. कुणाचं, प्रोडक्टचं मायनस समेशन ऑफ रिएक्टर. समेशन घेताना किती प्रोडक्ट आहेत आणि ते किती क्वांटिटी मध्ये आहे त्याच्याने सुद्धा काय करायचं बेटा, मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, म्हणजे इथं ए ची एन्थाल्पी चेंज इंटू किती ए मॉलिक्युल आहे, बी ची एन्थाल्पी चेंज इंटू किती बी मॉलिक्युल आहे, सेम तसं सी ची एन्थाल्पी चेंज किती सी मॉलिक्युल आहे, डी ची किती डी मॉलिक्युल आहे, ते सगळं लिहून आपल्याला काय करायला लागेल बेटा, एन्थाल्पी चेंज करायला लागेल. केमिकल रिएक्शनची डेफिनेशन दिलेली आहे. काय डिफरन्स बिटवीन, कुणामध्ये, सम. कुणाचा सम, पहिला कुणाचा बेटा, प्रोडक्टचा, आणि मग कुणाचा बेटा, रिएक्टंट सम इन अ डेफिनाइट फिजिकल स्टेट अँड देअर अमाऊंट इन मोल. त्यांची नंबर सुद्धा महत्वाचे आहे, बॅलन्स केमिकल इक्वेशन असणं गरजेचं आहे. मग त्याच्यावर आपल्या लक्षात येतं बेटा, रिएक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक. हे जे आपण एन्थाल्पी चेंज काढली की रिएक्शनची, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट, त्याच्यातून आपल्याला काय लक्षात येईल बेटा, एक्झाम्पल कळेल की रिएक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक. बघा, हे प्रोडक्ट आणि मायनस करतो ना आपण, एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट, एन्थाल्पी ऑफ रिएक्टर. काय तर व्हॅल्यू येईल प्लस मायनस, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि काय येईल बेटा, नेगेटिव्ह. कधी पॉझिटिव्ह येईल, प्रोडक्टची क्वांटिटी कशी असेल बेटा, जास्त. प्रोडक्टची क्वांटिटी जास्त असेल म्हणजे त्याला अजून हीट ऍब्सॉर्ब करावी लागली, त्यामुळे ती रिएक्शन कशी असणार बेटा, एंडोथर्मिक. म्हणजे व्हॅल्यू कशी यायला पाहिजे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली म्हणजेच एन्थाल्पी प्रोडक्टची जास्त आहे, म्हणजेच रिएक्शन कशी आहे बेटा, ती एंडोथर्मिक. नेगेटिव्ह व्हॅल्यू आली म्हणजे रिएक्टंटची क्वांटिटी जास्त आहे, प्रोडक्टची कमी आहे, सो ही व्हॅल्यू कशी आली बेटा, नेगेटिव्ह. म्हणजे रिएक्शन कशी झाली बेटा, एक्झोथर्मिक. ठीक आहे, 100 होती, तयार किती झाली बेटा, 50. मग 50 रिलीजच केली असेल ना, सो ती रिएक्शन कुठली झाली बेटा, एक्झोथर्मिक. रिएक्शन दिलेले आहेत बघा, प्लस व्हॅल्यू काय इंडिकेट करते, एंडोथर्मिक, मायनस काय इंडिकेट करते बेटा, एक्झोथर्मिक. ऑलरेडी आपलं झालेले आहे. स्टँडर्ड, आता हे फक्त नॉर्मल सांगितले बेटा, स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ऑफ रिएक्शन. स्टँडर्ड देताना फक्त त्याच्यावर काय करायचं बेटा, जे काही एन्थाल्पी चेंज होतो ना त्याच्या डोक्यावर काय करायचं, 0 द्यायचं. हे बघ असं 0 लिहायचं, म्हणजे ती केस कशी असणार, स्टँडर्ड. म्हणजे काय मॅडम, तर ती रिएक्शन होत असेल 1 ऍटमॉस्फिअरला, 1 बारला, टेम्परेचर कंपल्सरी किती घ्यायचं तिथं, 298. तरी देत नाहीत, आपल्याला समजायला पाहिजे 0 आहे डोक्यावर म्हणजे टेम्परेचर किती घ्यायचं बेटा, 298. प्रेशर किती घ्या बेटा, 1 बार. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती घ्या, 1 मोल. 283 सॉरी 298 रूम टेम्परेचर, 298 टेम्परेचर घ्या, 1 बार घ्या, आणि कॉन्सन्ट्रेशन किती घ्या, 1 मोलार. कधी, ज्यावेळेस कुठलाही जर सिम्बॉल असेल आणि त्याच्या डोक्यावर काय असेल बेटा, 0. काही एलिमेंट दिले, स्टँडर्ड एलिमेंट, हायड्रोजन गॅस, मर्क्युरी, सोडियम, हे काय बेटा त्याच्या स्टँडर्ड कंडिशन. थर्मोकेमिकल इक्वेशन कसं लिहायचं, पहिला स्टार्ट आहे ते इक्वेशन, तुम्ही लिहिलेलं इक्वेशन बॅलन्स असलं पाहिजे बेटा. लिहिलेलं इक्वेशन कसं असलं पाहिजे, बॅलन्स. बॅलन्स नसेल तर ते थर्मोकेमिकल इक्वेशन होणार नाही. पहिली केस कसं पाहिजे, बॅलन्स. त्यानंतर बॅलन्स झाल्यावर इक्वेशन लिहिल्यावर त्याच्या राईट साईडला, फॉर एक्झाम्पल C+O2 गिव्ह राईज टू CO2, तर त्याच्या राईट साईडला काय एन्थाल्पी चेंज झाले तो मेन्शन करायचा आहे. डेल्टा एच हा काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. त्यानंतर हे होताना त्याच्या फिजिकल स्टेट सुद्धा मेन्शन करायचे. बॅलन्स आहे लिहिलाय, पण फिजिकल स्टेट मेन्शन केलं नाही तर आपल्याला आन्सर देता येणार नाही. सो कार्बन सॉलिड स्टेटला, ऑक्सिजन गॅसला आहे, गॅसला, तर त्याच्या फिजिकल स्टेट सुद्धा काय करायचे, मेन्शन. बॅलन्स इक्वेशन, डेल्टा एच, त्यानंतर सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, त्याच्या जे काही स्टेट आहे फिजिकल स्टेट ते मेन्शन करा. मग दी काही व्हॅल्यू दिली बेटा डेल्टा एच, ती त्या डायरेक्शनची असेल. C+O2 गिव्ह राईज टू CO2, डेल्टा एच काय तर असेल का नाही, XYZ, ही ह्या डायरेक्शनची. जर मी डायरेक्शन रिव्हर्स केली तर व्हॅल्यू काय घ्यायची बेटा, प्लस मध्ये असेल तर काय करा, मायनस, मायनस मध्ये असेल तर काय करा बेटा, प्लस. व्हॅल्यूला चेंज करायचं, ज्या डायरेक्शन मध्ये त्या डायरेक्शनची व्हॅल्यू असेल. रिएक्शन रिव्हर्स केली तर डायरेक्शन सुद्धा काय होणार बेटा, तिथं रिव्हर्स होणार, म्हणजे साइन सुद्धा काय होणार, रिव्हर्स होणार. ठीक आहे, समजा इक्वेशनला आपण मल्टिप्लाय केलं 2 तर डेल्टा एचच्या व्हॅल्यूला सुद्धा काय करा, 2 मल्टिप्लाय करा. डिवाइड केलं, डिवाइड करा. तुम्ही इक्वेशन मध्ये जो चेंज करतो, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनच करू शकतो आपण, बाकी काही नाही, बॅलन्सिंग करण्यासाठी. त्यावेळेस त्या व्हॅल्यूला सुद्धा सेम तसंच करा. मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय करा, डिवाइड केलं, डिवाइड करा. मल्टिप्लाइड ऑर डिवाइडेड बाय द सेम, कितीने केले ते. रिएक्शन दिले, एक्झाम्पल ऑफ थर्मोकेमिकल रिएक्शन. कधी म्हणायचं, बॅलन्स आहे का बघा, एक कार्बन आहे, एक कार्बन आहे. हायड्रोजन किती आहेत बघा, 4. हायड्रोजन किती आहेत, 4.
ऑक्सिजन 4 आहे. बॅलन्स आहे. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड कंडिशन काय म्हणली बेटा? डेल्टा एच ची व्हॅल्यू लिहिली. नेक्स्ट कंडिशन काय म्हणली बेटा? त्यांनी गॅस स्टेट मेन्शन करा. मेन्शन. बरोबर आहे ना? मग आपण रिव्हर्स केली रिएक्शन. तर रिव्हर्स केल्यावर व्हॅल्यू काय बेटा इथं? प्लस. व्हॅल्यू काय होणार बेटा? प्लस. काय म्हणले बघा, हे काय इंडिकेट करतंय? ही रिएक्शन काय इंडिकेट करते बेटा? इथं काय नाही म्हणजे किती असते? 1 ग्राम मिथेनला ऑक्सिजनची रिएक्शन म्हणजे कंबशन म्हणतो आपण. 1 ग्रॅम इथेनला जाळण्यासाठी, कंबशन करण्यासाठी किती हीट रिलीज झाली आहे? -890. म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन आहे ना, हीट रिलीज होते. ठीक आहे. गॅसेस स्टेट 1 मोलचा जो आहे मिथेन, तो 2 मोल ऑक्सिजनची काय केलंय? रिॲक्ट केलंय. त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड किती बेटा? 1 मोल तयार झाले. आणि हायड्रोजन किती झाले? वॉटर किती झाले बेटा? 2 मोल तयार झाले. आणि हे सगळं होताना कितीचं चेंज झालंय? 1. नेक्स्ट, स्टँडर्ड एन्थॅल्पी फॉर्मेशन. स्टँडर्डचा अर्थ काय? डोक्यावर काय लिहायचं म्हणून सांगितलं बेटा मी? 0. फॉर्मेशनचा अर्थ काय बेटा? तयार करणे. एखादा नवीन मॉलिक्यूल काय केले बेटा? तयार केले. काय तयार केलं बेटा आता? वॉटर. वॉटर तयार करण्यासाठी काय लागतंय? हायड्रोजन लागते आणि ऑक्सिजन. ठीक आहे. हायड्रोजन घेतलं त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, ऑक्सिजन घेतलं त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, त्याला कंबाईन केलं आणि कंपल्सरी इथं एकच मोल तयार करायचा बेटा. लक्षात ठेवायचं आहे. फॉर्मेशनला किती तयार करायचं आहे? 1 मोलच तयार करायचं. नाही मॅडम, इक्वेशन बॅलन्स होत नव्हतं. इथं आपण येताना असं लिहितो ना, H2 + O2 गिव्ह राईज टू H2. बॅलन्स होईना, मग इथं 2 लिहिलं, 2 लिहिलं. नाही, 1 मोलच तयार करायचं फॉर्मेशनला. ठीक आहे. बघा काय? फॉर द रिएक्शन 1 मोल आहे का नाही? सगळी रिएक्शन कुणासाठी असते बेटा? 1 मोल साठीच असते. सो 1 मोल वॉटर तयार करण्यासाठी 1 मोल हायड्रोजन घेतलं, हाफ मोल कुणाचं घेतलं बेटा? ऑक्सिजनचं. मग आपल्याला 1 मोल काय भेटलं बेटा? वॉटर. आणि ह्यावेळेस जो चेंज झालाय तो कितीचा एन्थॅल्पी चेंज झालाय? -286. म्हणजे हीट काय झाली आहे? रिलीज. 1 मोल ऑफ प्युअर कंपोनंट फॉर्म इन स्टँडर्ड स्टेट. 1 मोल साठीच घ्यायचंय. इथं रिएक्शन दिली आहे. बघा इथं मिथेन तयार केलंय. मग अशी काय तयार केलं बेटा? वॉटर. मिथेन कशाने म्हणलंय? कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन घेतले, किती हायड्रोजन लागले बघितले? नेक्स्ट, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. एन्थॅल्पी स्टँडर्ड कंडिशन मध्ये घेताना बेटा 0 घ्यायची. बघा हायड्रोजन स्टँडर्ड केस मध्ये आहे, ऑक्सिजन, क्लोरीन, मेटल, सोडियम मेटल हे जे असतात ना बेटा, ज्यावेळेस तुम्हाला एखादी व्हॅल्यू दिली नाही म्हणजे त्याची व्हॅल्यू तिथं काय घ्यायची? 0. कळते का? एखाद्याची व्हॅल्यू दिली नाही म्हणजे त्याची काय घ्या बेटा? 0. रिएक्शन दिले बघा, इथं रिएक्शन देताना स्टँडर्डची तेच काय केलं बेटा आपण? प्रोडक्ट मायनस रिएक्टर. तेच केलं ना. मग इथं डोक्यावर काय दिलं? इथं 0. का? स्टँडर्ड कंडिशन आहे, बाकी काही नाही. नेक्स्ट बेटा, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन नंतर एन्थॅल्पी ऑफ कंबशन. म्हणजे काय मॅडम? त्याला जाळायचं. कुणासोबत जाळायचं? ऑक्सिजन. त्याची रिएक्शन कुणासोबत करायची बेटा? ऑक्सिजन सोबत. कंबशन ऑफ कार्बन, कंबशन ऑफ मिथेन विचारते. ठीक आहे. बघा हा कोण घेतलाय? इथ. कोण आहे हा? सॉरी, हा नाही, 2 आहेत ना. इथाईन आहे हा, ऍसिटिलीन आहे हा. ऍसिटिलीनला जाळलं, कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऑक्सिजनची रिएक्शन करायची. तर काय भेटतंय? CO2 आणि वॉटर. एकच घेतला इथं. कंबशन करताना बी किती घ्या बेटा? एकच घ्या. बॅलन्स होत नव्हतं म्हणून इथं काही केलं का? बघा 5/2. आतापर्यंत आपण कधी केलं का तसं बेटा? कंपल्सरी आपण नंबर पूर्णच घेतो नाही, होल नंबर घेतो कधी. इथं फ्रॅक्शन घेतले का? घेताना किती मोल साठी? 1 मोल साठीच करायचं बेटा. 1 मोल इथिनला जाळल्यावर किती हीट रिलीज झाली बघा? 1300 किलो जूल हीट रिलीज झाली. सो कंबशन वेळी काय करायचं आहे? 1 मोल सबस्टन्सची रिएक्शन कोणासोबत करायची बेटा? ऑक्सिजन सोबत. 1 मोल ऑफ सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. कम्प्लिटली ऑक्सिडाइज म्हणजे कम्प्लिटली जाळला येतो. नेक्स्ट काय बेटा? बॉन्ड एन्थॅल्पी. नावातच आहे बॉन्ड. आता बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे 2 एखादा एलिमेंट असेल, त्या एलिमेंट मध्ये जे बॉन्डिंग असणार आहे ना ते येतात. आता बघा हायड्रोजन मॉलिक्यूल कसं तयार होतं बेटा? HH. मग हा HH तोडण्यासाठी किती एनर्जी लागली? एन्थॅल्पी चेंज झालं, त्याला आपण म्हणायचं बॉन्ड एन्थॅल्पी. मग अशी काय केलं? मॉलिक्यूल तयार होण्यासाठी, मॉलिक्यूलला जाळण्यासाठी पूर्ण मॉलिक्यूल लेवलला बघितलं. आता इथं पूर्ण मॉलिक्यूलच तोडायचं आणि त्याचे ऍटम करायचे. मग ऍटम करायचे, बॉन्डिंग ब्रेक करायला लागेल. आता इथं सेम होतं, मग काय प्रॉब्लेम नाही. HS तयार झालं. दुसरा H2 असेल तर काय होईल बेटा? कसा असेल H2O? असा असेल का नाही? म्हणजे इथं किती बॉन्ड आहेत? 2. कुणामध्ये? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. म्हणजे इथं कुणाचं बॉन्ड ब्रेक करायला लागेल? हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये किती बॉन्ड आहेत? 2 बॉन्ड. ते ब्रेक करण्यासाठी लागलेली एनर्जी म्हणजे काय बेटा? बॉन्ड आहेत. मिथेन. मिथेनचं स्ट्रक्चर कसं काढतो बेटा? 4 हायड्रोजन आहेत ना. म्हणजे इथं हायड्रोजन आणि कुणामध्ये बॉन्ड ब्रेक करायचा आहे? कार्बन. पण असे किती आहेत? 4. टू ब्रेक द एन्थॅल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड इन 1 मोल ऑफ 1 मोल असणार आहे. 1 मोल ऑफ गॅसेस मॉलिक्यूल टू प्रोड्यूस गॅसेट ऍटम रॅडिकल. ऍटम तयार होईल, रॅडिकल तयार होईल, काय होईल? तो मॉलिक्यूलला काय करायचं? इंडिव्हिज्युअली काय करायचं आहे? ब्रेक करायचं. एक्झाम्पल इथं वॉटर दिलं बघा बेटा. H2 मध्ये पहिला काय होईल?
एकच बॉन्ड ब्रेक होईल ना, 2 आहेत ना, HOH. पहिला हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे OH तयार झाला आणि एक H सेपरेट झाला. दुसऱ्यामध्ये हा सुद्धा बॉन्ड ब्रेक झाला, O सेपरेट झाला आणि H सेपरेट. परत बॉन्ड रिएक्शन अँड बॉन्ड एन्थॅल्पी. मग अशी काय केली बेटा, फॉर्मेशन एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन केलं, एन्थॅल्पी ऑफ कंबशन केलं. तिथं कसं काढली बेटा, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. इथं उलट करायचं, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअल जर एक 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 आपण जर बॉन्ड तोडत असेल तर काय लिहायचं बेटा, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. आधी 2 केसला काय बघितली, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. नेक्स्ट कुठला बेटा, हेस्ट. हेस्ट लॉ काय सांगतो बेटा, एक रिएक्शन डायरेक्ट करा, नंबर ऑफ स्टेप मध्ये करा, जी एन्थॅल्पी चेंज व्हायची ती कशी असणार, कॉन्स्टंट, सेमच असणार. जर रिएक्शन मल्टी स्टेप मध्ये झाली किंवा सिंगल स्टेप मध्ये झाले, जो काही चेंज होईल तो काय असेल, कॉन्स्टंट. ओव्हरऑल एन्थॅल्पी चेंज फॉर अ रिएक्शन इज इक्वल. ओव्हरऑल जो काही चेंज होणार आहे तो इक्वल असेल. कधी, सम ऑफ एन्थॅल्पी चेंज ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप. म्हणजे काय मॅडम, एचं कन्वर्जन कसं झालं समजा डी मध्ये, आपल्या अंडरस्टँडिंग करायचं. ह्या वेळेस एनर्जी चेंज झाली, एन्थॅल्पी चेंज झाली बेटा 100. किती चेंज झाली म्हणून आपण 100 डायरेक्ट केली आपण. दुसरी मेथड असेल बेटा, एचं कन्वर्जन कुणाचं होईल पहिला, डी. बीचं कन्वर्जन कुणात होईल, सी. सीचं कन्वर्जन कुणात होईल, डी. एचं बी होताना समजा एन्थॅल्पी चेंज 50 आहे, इथं 20 आहे, इथं 30 आहे. टोटल किती झालं, हे 100. हे सुद्धा काय बेटा, सिंगल मध्ये करा, मल्टिपल मध्ये करा, एन्थॅल्पी चेंज कसे असेल से. ऍप्लिकेशन काय बेटा, ऍप्लिकेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो एन्थॅल्पीचे, इच स्टेपचा कॅल्क्युलेट करू शकतो. बरं आहे ना, एखादी रिएक्शन मल्टी स्टेप मध्ये होत असेल तर त्याचा करू शकतो. नेक्स्ट न्यू कन्सेप्ट आहे बेटा, स्पॉन्टॅनिटी. स्पॉन्टॅनियस रिएक्शन. स्पॉन्टॅनियस रिएक्शन म्हणजे जे आपोआप होतात रिएक्शन, त्याला आपण काय म्हणतो बेटा, स्पॉन्टॅनियस रिएक्शन. ठीक आहे. नॅचरल टेंडन्सी टू ऑकर, डू नॉट एक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. ते नॅचरली होतात, आपल्याला काही एफर्ट घ्यायची गरज नाही. वॉटरफॉल वरनं खाली आपोआप पडतो आणि धबधबा, आपल्याला काही एफर्ट द्यायची गरज आहे का बेटा. दुसरं केस काय, खालनं पाणी वर करण्यासाठी आपल्याला मोटर लावलं, वरनं जे वॉटरफॉल होणार आहे दॅट इज स्पॉन्टॅनियस. चहा आणून ठेवलेला आहे गरम, थोड्या वेळाने थंड होणार आहे, दॅट इज स्पॉन्टॅनियस. बरं आहे ना. सो स्पॉन्टॅनियस रिएक्शन म्हणजे जी आपोआप होती. इथं एक्झाम्पल दिलं, NaOH HCl मिक्स. NaOH मध्ये काय मिक्स केलं बेटा, HCl. आपोआप त्यांच्यामध्ये रिएक्शन झाली, काय तयार झालं, NaCl आणि वॉटर. कुठली रिएक्शन आहे ही, न्यूट्रलायझेशन. रिएक्शन आहे बेटा ही न्यूट्रलायझेशन, रिएक्शन बिटवीन ऍसिड अँड बेस. या रिएक्शनला काय म्हणतो आपण, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ही रिएक्शन न्यूट्रलायझेशन रिएक्शन स्पॉन्टॅनियस आहे, आपल्याला काही एफर्ट घ्यायची गरज नाही. उलट पाणी आहे, पाण्यामध्ये मीठ घाला, रोज करतो ना आपण, पाण्यामध्ये मीठ घाला, मग ऍसिड बेस तयार होतं का बेटा, नाही तयार होत. म्हणजे ती स्पॉन्टॅनियस रिएक्शन झाली का, नाही. म्हणजे फॉरवर्ड जी आहे ती स्पॉन्टॅनियस आहे. बरोबर आहे का नाही. नॉर्मल आपण काय करतो, NaOH HCl मिक्स केलं, NaCl तयार होईल, वॉटर तयार होईल, बरोबर आहे. तेच पाणी घ्या, पाण्यामध्ये मीठ घाला, मग रिव्हर्स रिएक्शन व्हायला पाहिजे होती, झाली का तशी, नाही. का, कारण की ही कशी आहे बेटा, स्पॉन्टॅनियस. वॉटरफॉलचं दिलं एक्झाम्पल, आईस मेल्ट. आईस आणून ठेवलंय, आपोआप मेल्ट होतो, आपल्याला काय एफर्ट घ्यायची गरज आहे का, नाही. हॉट कॉफी, मी चहाचं दिलं एक्झाम्पल दिलं, ठीक आहे. कुठले पॉईंट लक्षात करायचं, स्पॉन्टॅनियस. जी रिएक्शन ओन होते, स्वतः होते, आपल्याला एक्सटर्नल एजंटची गरज लागत नाही. इट प्रोसीड इन वन डायरेक्शन अँड कॅन नॉट एक्सप्रेस इन अपोजिट डायरेक्शन. बरोबर आहे, एकाच डायरेक्शनली होणार आहे. चहा आणलाय, गरम केलेला होता, थंड झाला, थोड्या वेळाने तो गरम होणार आहे का, नाही. बरोबर ना. पाण्यामध्ये मीठ टाकलं, उलटी रिएक्शन झाली का, नाही. फक्त वन डायरेक्शनला विल, रिव्हर्सिबल होणार नाही. ही रिएक्शन मे बी रॅपिड असेल, फास्ट असेल, स्लो असेल, स्पॉन्टॅनिटी डज नॉट फंक्शन. तिच्या रेटवर असेल. चहा आणला, लगेच थंड होतं का बेटा, इट रिक्वायर टाइम, 1 मिनिट 2 मिनिट. सो जी रिएक्शन आहे एकदम स्लोली होईल किंवा फास्ट. प्रोसेस कंटिन्यू टिल, कधीपर्यंत होईल, जोपर्यंत इक्विलिब्रियम अटॅच आहे. जोपर्यंत काय होणार बेटा, इक्विलिब्रियम. मोस्टली आपल्या घरामध्ये 2 हे जे आहेत का नाही, 2 पाण्याचे टाकी आहेत बेटा, इथं पाईपलाईन जोडली, ही पूर्ण भरली, स्पॉन्टेनियसली काय होते, पाणी जाते, मग ही रिकाम होऊन इथं पूर्ण जाते का बेटा, नाही ना. कधीपर्यंत, दोन्ही काय होईल बेटा, इक्विलिब्रियम. जोपर्यंत इक्विलिब्रियम रीच होते तोपर्यंत ही रिएक्शन स्पॉन्टेनिटी काय असेल बेटा, कंटिन्यू असेल. आणि ह्या स्पॉन्टेनियसचा कन्सेप्ट करून आपण काय बघणार आहे बेटा, इथं दिलं बघा, एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. पहिला सायंटिस्ट लोकांचं डोकं होते हे, म्हणजे त्याला असं वाटलं स्पॉन्टेनिटी कुठली रिएक्शन होत्या, एंडोथर्मिक. एंडोथर्मिक रिएक्शन जी आहे त्यांना काय वाटलं बेटा, स्पॉन्टेनियस रिएक्शन वाटलं. पण नंतर ते चुकीचं झालं आणि त्याही नंतर एक नवीन कन्सेप्ट आला ज्याचं नाव काय बेटा, एन्ट्रॉपी. चल नेक्स्ट कन्सेप्ट बघूया बेटा, एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपीचा अर्थ काय बेटा, रॅन्डमनेस, डिसऑर्डरनेस. ठीक आहे. मॉलिक्यूल जेवढे लांब असतील एकमेकांपासून त्याला आपण काय म्हणतो, त्याची एन्ट्रॉपी. जेवढे दूर असतील तेवढी एन्ट्रॉपी जास्त, जेवढे क्लोज असतील तेवढी एन्ट्रॉपी कमी, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याकडे 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. बरं, सॉलिड मध्ये मॉलिक्यूल कशा असतात बेटा, जवळ, लिक्विड मध्ये थोडे ना, गॅस मध्ये फ्री.
सो एंट्रॉपीचा कन्सेप्ट बघितला. सर्वात जास्त एंट्रॉपी कुठं असेल बेटा? इथं गॅसमध्ये. व्हॉट इज एंट्रॉपी? हायली डिसऑर्डर स्टेट. जेवढे दूर असतील त्याला आपण काय म्हणू बेटा टेक्निकल लँग्वेज मध्ये? एंट्रॉपी. एक्झाम्पल दिले, तुम्हाला एक्झाम्पल देतील आणि विचारतील बेटा. एन्थॅल्पी चेंज बघा काय एंट्रॉपी चेंज. डिझोल्युशन ऑफ सॉलिड आयोडीन इन लिक्विड. आता आयोडीन इथं कुठल्या स्टेटमध्ये बेटा? इथं कुठल्या स्टेटमध्ये आहे? लिक्विड. बरोबर आहे. ऍक्वेस म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये झाला. ठीक आहे. सॉलिडमध्ये कशी असते म्हणजे एंट्रॉपी कमी आणि लिक्विडमध्ये जास्त, गॅसेसमध्ये अजून जास्त. ठीक आहे. म्हणजे इथं एंट्रॉपीची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे कशी बेटा? पॉझिटिव्ह. इथं हायड्रोजन गॅस, इथं हायड्रोजन गॅस. बघा दोन्ही गॅस आहे मॅडम, कसं करायचं? पण इथं हायड्रोजन असे आहेत ना, दोन तोडलेले आहेत, इथं वेगवेगळे आहेत. त्यामुळे काय असणार बेटा? पॉझिटिव्ह आहे. उलटी केली तर काय केली असती? नेगेटिव्ह. म्हणजे दोन सेपरेट होते, दोन्ही आता काय झाले? जॉईंट. त्या केसमध्ये सांगा. पहिली केस, दोन गॅस आहे, लिक्विड झालं, काय झालं? नेगेटिव्ह. सॉलिड आहे, काय झालं बेटा? गॅस आणि सॉलिड आहे, काय असणार? पॉझिटिव्ह. कशी काढायची मॅडम एंट्रॉपी? कशी कॅल्क्युलेट करायची? इक्वेशन महत्वाचं. ठीक आहे. काय बेटा? एंट्रॉपी चेंज सिस्टीम इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर. कशी हीट ट्रान्सफर झाली बेटा? रिव्हर्सिबल मॅनर. किती हीट ट्रान्सफर केली रिव्हर्सिबल मॅनर मध्ये? डिवाइड बाय टेम्परेचर. टेम्परेचर कशात घेतलाय? केल्विन. टी म्हणजे टाइम नाही, ते टेम्परेचर आहे. सो एंट्रॉपी काय बेटा? क्यू रिव्हर्सिबल डिवाइडेड बाय टेम्परेचर. टेम्परेचर कंपल्सरी कशात घ्यायचं आहे? केल्विन. क्यू कशात घेतलंय बघा? जूल. युनिट पडलेला आहे. युनिट काय बेटा? एंट्रॉपी चेंज इन एंट्रॉपी काय? जूल पर केल्विन. काय बेटा? जूल पर केल्विन. ठीक आहे. ही जी असणार आहे ही कसली फंक्शन आहे बेटा? स्टेट, नॉट अ पाथ कनेक्टिंग टू. ही कशी फंक्शन आहे? स्टेट फंक्शन आहे. आता इथं कळतंय? एंट्रॉपी चेंज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. एंट्रॉपी आणि स्पॉन्टेनिटी. एंट्रॉपी इन्क्रीजेस, एंट्रॉपी वाढेल कधी? आईस मेल्ट. बरोबर आहे. आईस मेल्ट झाला म्हणजे सॉलिडचं लिक्विड, एंट्रॉपी वाढली. अँड वेपराइज, परत वेपराइज झाले म्हणजे काय असणार? बोथ कुठल्या रिएक्शन आहेत? स्पॉन्टेनियस रिएक्शन. कन्सिडर द रिएक्शन. इथं दिली बघा रिएक्शन. लिक्विड होता, लिक्विडचं एक लिक्विड झाल्याने गॅस झाली. व्हॅल्यू कशी आली बेटा? पॉझिटिव्ह. फक्त लक्षात ठेवा सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस म्हणजे इन्क्रीज झाली, एवढं लक्षात ठेवा. इथं दोन गॅस होते पण कशात झालं बेटा? लिक्विड मध्ये, म्हणजे व्हॅल्यू कशी आली बेटा? मायनस. एंट्रॉपी ऑफ द सिस्टम डिक्रीजेस. नोट द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. आता परत प्रॉब्लेम. एंट्रॉपी डिक्रीज झाली आहे म्हणजे रिएक्शन कशी पाहिजे होती बेटा? नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे. पण ती रिएक्शन काय म्हणून सांगितलं बेटा? स्पॉन्टेनियस आहे म्हणून सांगितलं. कसं करायचं अशा वेळेस? मग हा आपल्याला कन्सेप्ट आहे. काय सांगतो बघा कन्सेप्ट. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ झालाय तर कुठल्या बेस्ड होता बेटा? लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ. ठीक आहे. टोटल एनर्जी सिस्टीम सराउंडिंग युनिवर्स मध्ये कशी होती? कॉन्स्टंट होती, सेम होती. ठीक आहे. सेकंड लॉ काय सांगतो बघा? टोटल एंट्रॉपी. इथं एनर्जी होती ना, इथं काय असणार बेटा? एंट्रॉपी. कुणाकुणाची? सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग. इन्क्रीजेस, वाढती आहे. कशी बेटा? इन स्पॉन्टेनियस प्रोसेस. रिएक्शन जर स्पॉन्टेनियस असेल तर सिस्टीमची सराउंडिंगची एंट्रॉपी काय होईल बेटा? वाढणार, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. कसं काढायचं बेटा मग? टोटल एंट्रॉपी कसं काढणार? सिस्टीम प्लस सराउंडिंग अँड इट शुड बी ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे सिम्बॉल? ठीक आहे. टोटल एंट्रॉपी कशी असली बेटा? 0 पेक्षा जास्त असली पाहिजे. याचा अर्थ काय? रिएक्शन होताना एंट्रॉपी वाढली पाहिजे ओव्हरऑल सिस्टीम आणि सराउंडिंग. आपण फक्त सिस्टीमची स्टडी करणार नाही, आता सराउंडिंगनी कन्सिडर करणार आहोत. मग त्यासाठी इक्वेशन काय? टोटल इज इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. मग ही रिएक्शन वरची मायनस आहे म्हणून काय कन्सिडर केली? आपण नॉन स्पॉन्टेनियस केली ना. आता त्यांनी स्पॉन्टेनियस कसं आहे ते सांगितलं बघा. इथं काय डेल्टा एस किती दिलं बेटा? -327. वर बी तेवढंच होतं ना डेल्टा एस. आता इथं एन्थॅल्पी किती? एन्थॅल्पी -572. आता टोटल काढायचे आपल्याला. टोटल करायचं आहे. सो सराउंडिंगची डेल्टा एसची रिएक्शन एवढी आहे. when 2 mole of hydrogen, 1 mole of oxygen combine to form 2 mole of water, 527 heat is released. हीट काय झाली बेटा? रिलीज झाली. मायनस केस दाखवली ना, रिलीज झाली आहे आणि ती कोणी घेतली आहे? सराउंडिंग. सिस्टीमने रिलीज केली म्हणजे कुठं जाणार? सराउंडिंग. द एंट्रॉपी चेंज सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. सिस्टीमची कसं काढणार? क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. ठीक आहे. हीट किती रिलीज झाली बेटा? 572 किलो जूल मध्ये दिली. जूल मध्ये केलं बेटा. याच्यावर खूप प्रॉब्लेम पडले बेटा हे इक्वेशन. टेम्परेचर किती आहे? 298. इक्वेशन त्यांनी केलंय सॉल्व. किती आले? 1990 आलं. आता टोटल काढताना कसं काढणार? सिस्टीम प्लस सराउंडिंग. सिस्टीमची त्यांनी -327 म्हणली होती ना, त्याच्यामध्ये ही मिक्स करा. व्हॅल्यू कशा आली आता? पॉझिटिव्ह आली का नाही? ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे काय झालं बेटा? ठीक आहे. रिएक्शन देतील तुम्हाला, एन्थॅल्पी चेंज देतील, एंट्रॉपी सुद्धा चेंज देतील. एंट्रॉपी सुद्धा चेंज देतील आणि स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे सांगतील. मग तुम्हाला एन्थॅल्पी दिली आहे ह्याचा अर्थ तुम्हाला हे इक्वेशन फॉलो करायला लागेल बेटा. एन्थॅल्पी दिली म्हणजे त्यांनी काय दिलेली आहे? हा क्यू दिलेला आहे. डिवाइड बाय टेम्परेचर करा म्हणजे तुम्हाला कुणाचं भेटेल बेटा? सराउंडिंग. आणि सिस्टीमची जेवढी रिलीज झाली त्याच्यामध्ये प्लस करा, जे आन्सर येईल ते आन्सर असेल.
जर 0 असेल तर रिॲक्शन कशी असेल बेटा? इक्विलिब्रियम. मायनस असेल तर काय म्हणायचं? रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस. प्लस असेल तर स्पॉन्टेनियस. रिलेशन इथे दिले बघा. 0 पेक्षा ग्रेटर स्पॉन्टेनियस, लेस नॉन स्पॉन्टेनियस, इक्वल इक्विलिब्रियम. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बेटा, लास्ट कन्सेप्ट आहे ना इथे, गिब्स फ्री एनर्जी. ठीक आहे, काय सांगते गिब्स फ्री एनर्जी? बघा इक्वेशन काय, कुठल्या लेटरने डिनोट करतो आपण? जी. सो जी इज इक्वल टू एच मायनस टीएस. एच म्हणजे एन्थाल्पी, इथं टेम्परेचर माहिती आहे, एस म्हणजे काय बेटा? एंट्रॉप. ठीक आहे, परत याला सुद्धा आपल्याला डायरेक्ट करता येते म्हणून आपण काय करतो? चेंज इन गिब्स फ्री एनर्जी इज इक्वल टू चेंज इन एन्थाल्पी मायनस टी डेल्टा एस. ठीक आहे, मग इथे एस सराउंडिंग कधी करू शकता तू? टोटल इज इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. रिलेशन बिटवीन जी आणि हे अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक फॉर प्रोसेस. काय सांगते बेटा? सेकंड लॉ, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर स्पॉन्टेनियस रिॲक्शन, बरोबर आहे. डेल्टा एच एन्थाल्पी चेंज अकम्प्लिश रिॲक्शन एन्थाल्पी चेंज ऑफ सराउंडिंग मायनस आहे. सो सराउंडिंग करताना मग क्यू घेतली होती ना बेटा आपण? क्यू घेतली ना, क्यू डिवाइड बाय टी. सो क्यू म्हणजेच काय? डेल्टा एच आहे ना ते. सो सराउंडिंगचं काढताना चेंज इन क्यू रिव्हर्सिबल होतं, आठवतंय का बघा? टी. ठीक आहे, सो डेल्टा एच अपॉन टी. सो सिस्टीम इज इक्वल टू काय? हे काय बेटा? टोटल म्हणजे काय? सिस्टीम प्लस सराउंडिंग. मग या सराउंडिंगची जागी ही व्हॅल्यू लिहू शकते. हा एस काही लिहिलं नाही म्हणजे काय बेटा? सिस्टीम. काही लिहिलं नाही याचा अर्थ काय? सिस्टीम. टोटलला टोटल लिहितील, सराउंडिंगला सराउंडिंग लिहितील. ठीक आहे, सो टोटल एन्थाल्पी कसं काढतो आपण? सिस्टीम प्लस सराउंडिंग. पण सराउंडिंग कसं काढतो? चेंज इन एन्थाल्पी डिवाइडेड बाय टाइम. सो इक्वेशन टेम्परेचर डिवाइडेड बाय टेम्परेचर. इक्वेशन याच्यामध्ये ठेवा आणि त्या टिलर हे व्हॅल्यू. ह्याच्यावरनं काय आन्सर आलं बघा. आता हे करण्यासाठी सगळीकडे काय केलं बेटा आपण? टीनी काय केलं बेटा? मल्टिप्लाय केलं. इथे टीनी मल्टिप्लाय केलं, इथे टीनी मल्टिप्लाय केलं, टीनी मल्टिप्लाय केलं, हे केलं ना. आणि इक्वेशनला जर नीट अरेंज केलं तर काय भेटलं इक्वेशन आपल्याला? टेम्परेचर एन्ट्रॉपी टोटल इज इक्वल टू एन्थाल्पी चेंज मायनस टी डेल्टा एच. हे कुणाचं असेल बेटा? सिस्टीमचं असेल. हे कुणाचं असणार आहे? सिस्टीम. ठीक आहे, मग इक्वेशन कुठं मायनस? रिलीज होती ना, रिलीज होणार ना. आणि हे इक्वेशन म्हणजे काय बेटा? जी. ठीक आहे, त्यामुळे डेल्टा एचची व्हॅल्यू ठेवली आणि हा मायनस, इथं प्लस आहे ना, तिथं आपल्याला बेटा. ठीक आहे, त्यासाठी इथं काय आलं बेटा? मायनस. त्याच्यावर बघा स्पॉन्टेनियस कुणाच्या बेटा? गिब्स साठी. आता गिब्सची काय सांगते बघा? एच ची टोटल 0 पेक्षा ग्रेटर आहे. गिब्स एनर्जी कशी पाहिजे बेटा? लेस दॅन 0. म्हणजे जर रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे, एन्ट्रॉपीच्या फॉर्म मध्ये सांगत असेल तर व्हॅल्यू कशी ठेवा बेटा? ग्रेटर दॅन, पॉझिटिव्ह ठेवूया. आणि गिब्सच्या फॉर्म मध्ये काय असणार बेटा? निगेटिव्ह, लेस दॅन 0. इथं दिले बघ, एस टोटल ग्रेटर दॅन 0, हे लेस दॅन 0, तर रिॲक्शन कुठली बेटा? स्पॉन्टेनियस. लेस दॅन 0 म्हणजे जी, ग्रेटर दॅन 0 तर नॉन स्पॉन्टेनियस. दोन्ही सेम असेल तर काय म्हणतो बेटा आपण? इक्विलिब्रियम. स्पॉन्टेनिटी डेल्टा असेल तर इक्वेशन आहेत, हेच आहेत, तेवढंच आहे. लास्ट कुठलं? हे इक्वेशन रिअरेंज केलेलं तेवढं. ऍट इक्विलिब्रियम टी इज इक्वल टू काय घ्यायचं बेटा? डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. कंडिशन इक्विलिब्रियम साठी. कंडिशन काय बेटा? इक्विलिब्रियम साठी. गिब्स फंक्शन आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आठवत आहे ना? के. ठीक आहे, त्याच्यासाठी इक्वेशन हे डायरेक्टच आहे, तेच घ्यायचं डायरेक्ट. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी झिरो स्टँडर्ड प्लस आर टी एल एन क्यू. क्यू म्हणजे काय घ्यायचं बेटा इथं? रिॲक्शन कॉन्टिनेंट म्हणजेच काय आपला? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. रिॲक्शन कन्सिडर केली आहे, हा एल एन क्यू केलेला आहे, हे प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिॲक्टंट. ठीक आहे, ही इक्वेशन. गॅसेस मध्ये असेल तर प्रेशर घ्या, ह्याच्यामध्ये असेल तर ठीक आहे. पुढे आपल्या ते एल एन काढण्यासाठी 2.303 करायचं आहे ना. इक्वेशन कोण? हे फायनल इक्वेशन लक्षात ठेवा. मायनस 2.303 आर डी लॉग टू द बेस केस. केसी म्हणजे कसं घ्यायचं? प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिॲक्टर. रिॲक्टंट कोण? हे प्रेशरसाठी आणि हे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हे सॉलिड लिक्विड साठी आणि कोणासाठी बेटा? गॅसेस साठी. कुठली स्टेट आहे त्या हिशोबाने. ठीक आहे, प्रॉब्लेम बघायचे. इक्वेशन लिहिलं का बेटा? पहिलं लिहिलं का? PYQs केमिकल थर्मोडायनामिक्सचे. फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ इंटेन्सिव्ह? इंटेन्सिव्हचा अर्थ काय बेटा? इंडिपेंडेंट ऑन मास. कुठली असेल? डेन्सिटी. सेकंड, फॉर सर्टन रिएक्शन डेल्टा एच ची व्हॅल्यू दिली, डेल्टा एस एन्थॅल्पी दिली स्टँडर्ड स्टेट मध्ये, एन्ट्रॉपी दिली स्टँडर्ड स्टेट मध्ये. काढायचं काय बेटा आपल्याला? डेल्टा जी गिव्स फ्री एनर्जी. काय इक्वेशन? डेल्टा जी झिरो इज इक्वल टू डेल्टा एच झिरो मायनस टेम्परेचर स्टँडर्ड केस मध्ये किती घ्यायचं?
298. डेल्टा एच बघा कशात दिलं बेटा, किलो जूल. चालेल. डेल्टा एच कशात दिलंय, किलो जूल मध्ये. आणि एस कशात दिलं बेटा, जूल मध्ये. त्यामुळे काय करायला लागेल आपल्याला, डिवायडेड बाय 1000 करायला लागेल. तो काय ब्रॅकेट मध्ये लिहिते, टी टेम्परेचर किती घ्यायचं आहे, 298 इंटू डिवाइड बाय 1000 केलं काय येईल, 0.021. मल्टिप्लिकेशन करा, किती आलं आन्सर मल्टिप्लिकेशन केल्यावर, 6.2. आन्सर काय येणार आहे, 219 मायनस प्लस आहे, हे मायनस आहे ना, सॉरी हा मायनस आहे ना, हा मायनस मायनस काय येईल बेटा, प्लस. आन्सर काय येईल, 219 225. कॅल्क्युलेट वर्क डन फॉर द रिएक्शन. वर्क डन साठी इक्वेशन काय बेटा आपल्याकडे, डेल्टा एन आरटी. डेल्टा एन कसं काढायचं, रिएक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये गॅसेस किती बघा, प्रोडक्ट मध्ये किती आहेत 1, रिएक्टंट मध्ये किती आहेत 2. सो प्रोडक्ट मायनस रिएक्टंट, 1 मायनस 2 काय येईल बेटा, -1. ए किती दिलाय ब्रॅकेट मध्ये, आजची व्हॅल्यू किती बेटा, 8.31. टेम्परेचर 27 म्हणजे केल्विन मध्ये 300. कॅल्क्युलेशन केलं किती आले आन्सर बेटा, 249. विच ऑफ द फॉलोइंग परफॉर्म हायएस्ट पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क कधी म्हणा बेटा, ज्यावेळेस डेल्टा एन जो आहे ती कसं पाहिजे, नेगेटिव्ह. डेल्टा एन नेगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह वर्क, पॉझिटिव्ह आला तर नेगेटिव्ह. इथं बघा किती आहेत 2, हे किती आहेत बेटा 2 मायनस 2 किती आलं ह्याचं 0. इथं किती आहे बेटा 1, हे किती आहेत 1 3 आणि हे 4, 1 मायनस 4 किती आलं हे, सॉरी 2 आहे ना, हा 2 मायनस 4 किती आलं बेटा हे मायनस. इथं किती आहे 2, इथं किती आहेत 5/2, 5/2 म्हणजे अडीच आणि हे 1 3.5. ठीक आहे, म्हणजे किती आलं बेटा -1.5. इथं 4 आहेत, 4 मधनं किती मायनस करायचं 7 आणि हे 2 9, किती आले बेटा उत्तर -5. म्हणजे आन्सर काय येईल बेटा डी. कॅल्क्युलेट स्टँडर्ड गिफ्ट एनर्जी फॉर अ सर्टन रिएक्शन डेल्टा एस रिस्पेक्टिव्ह. जी स्टँडर्ड काढायचे मग असं इक्वेशन, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा. डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे बेटा 219 किलो जूल मध्ये. हे कशात आहे बेटा जूल मध्ये. बघा टेम्परेचर किती घ्यायचं 298 इंटू जूल मध्ये करा. किलो जूल साठी काय करायचं 0.020 आणि हे मायनस मध्ये 219 मायनस मायनस प्लस होईल. 298 इंटू 2 केलं काय आन्सर बेटा 5.960 आणि दोघांचं प्लस केल्यावर काय येईल बेटा 224 येईल का. इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जी सिस्टीम 15 kg ऑन 15 किलो जूल वर्क डन ऑन सराउंडिंग म्हणलं बेटा. सराउंडिंग म्हणजे कुठली व्हॅल्यू घ्यायची नेगेटिव्ह. हीट रिलीज म्हणजे सुद्धा काय घ्यायची बेटा नेगेटिव्ह. इक्वेशन काय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आहे ना. सो मायनस मायनस काय येईल बेटा प्लस म्हणजे आन्सर काय येणार 25. कॅल्क्युलेट वर्क डन इफ 2 जूल मोल इफ वर्क डन इन जूल इफ 2 मोल ऑफ एन आयडियल गॅस एक्सपांड आयसोथर्मली. फक्त आयसोथर्मली म्हणल्या रिव्हर्सिबली म्हणलेलं नाहीये. त्यामुळे इक्वेशन कुठला वापरा बेटा पी डेल्टा व्ही. प्रेशर किती आहे 1.1. व्हॉल्यूम किती चेंज झाले 12 चा 17 म्हणजे किती झाले चेंज बेटा 5. किती आला आन्सर 5.5 जूल मध्ये म्हणून काय करायचं इंटू 100 म्हणजे आन्सर काय येईल बेटा 5. E0 काढायचं बेटा आपल्याला. काय इक्वेशन आपल्याकडे गिव्स फ्री एनर्जी. ऍक्च्युअली पुढच्या टॉपिकचा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा आहे. क्वेश्चन काय बेटा आपल्याकडे मायनस NF नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व झाले 2 प्लस आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतील बेटा 2. फॅरेडेचा चार्ज किती असतो 96500. ई किती आहे व्होल्टेज किती दिलंय 1. काय येईल आन्सर बेटा 0 0 10 येईल आणि हे काय येईल 13 आणि हे 18 बरोबर का 19 येईल ना इथं. जूल मध्ये आपलं इथं काय विचारले किलो जूल ना 193 बी मध्ये. कॅल्क्युलेट डेल्टा एस फॉर अ सर्टन रिएक्शन. डेल्टा एस काढायचं बेटा. कशाची व्हॅल्यू दिली आहे एन्थॅल्पी दिली आहे आणि सो डेल्टा एस टोटल कसं करतो बेटा टोटल आपण सिस्टीम प्लस सराउंडिंग. सो सराउंडिंग कसं काढणार बेटा क्यू अपॉन टी. मायनस असते क्यू म्हणजे काय डेल्टा एच किती आहे मायनस. हे मायनस आहे मायनस काय होईल हे प्लस. हा मायनस आणि इथला मायनस काय होईल बेटा प्लस डिवायडेड बाय एक किलो जूल मध्ये. जूल मध्ये करण्यासाठी काय करू बेटा डिवायडेड बाय 50. डिव्हिजन किती आला आन्सर बेटा खाली किती आहे टेम्परेचर सॉरी
काय इक्वेशन बेटा आपल्याकडे? डेल्टा एस टोटल इज इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. सराउंडिंग साठी काय बेटा? मायनस क्यू बाय टी. तो मायनस आणि परत मायनस किती आहे? 240. पण किलो जूल मध्ये किती बेटा? 3. आणि टेम्परेचर किती आहे बेटा? 300 आहे. मी 15 याचं घेतले का? 300. हे 1 गेलं 1 जा आणि हे किती 8 जा ना, 800 आलं. सो काय करायचं बेटा? टोटल करण्यासाठी एस किती दिले? 50. आणि हे किती आलं बेटा? प्लस किती? 100. काय आलं उत्तर? 800. कुठल्या केसला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू असेल? कधी बेटा? ज्यावेळेस डेल्टा एन काय असेल? 0. बघा इथं किती आहे? 1 आणि हे किती आहे? 3 आहे. म्हणजे निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू आहे. इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. ती नाही येणार. इथं 2 आहेत. हे आय थिंक लास्ट केस येईल. हे 2 आणि हे 2 म्हणजे डेल्टा एन किती आहे? 0. त्यामुळे आन्सर काय बेटा? विच ऑफ द फॉलोइंग 5 फंक्शन 2च आहेत. कुठले कुठले? वर्क आणि हीट. आन्सर काय बेटा? 1. फॉर अ सर्टन रिएक्शन डेल्टा एच दिलेली आहे, डेल्टा एच दिलेला आहे. टेम्परेचर ऍट विच चेंज ऑफ टेम्परेचर काढायचं काय बेटा? इक्वेशन आपल्याकडे टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. डेल्टा एच कशात दिले बेटा? 225 किलो जूल मध्ये. आणि हे जूल मध्ये बघा. जूल मध्ये म्हणजे किती येणार इथं बेटा? 120 म्हणजे 0.120 ना. 0.120 म्हणजे असं करू वाटलं. 225 120 इंटू 10⁻³ -3 वर गेला काय बेटा? प्लस के. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केलं किती आन्सर आलाय? बी आलाय की. नेक्स्ट पीआयक्यू. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन रिलेट? कोण रिलेट करते बेटा? डेल्टा एच आणि डेल्टा एस. कुठला आन्सर येईल? काय आपल्याकडे इक्वेशन बेटा? टी इज इक्वल टू काय आहे? डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. कुठे आहे बघा? मॅच होतंय का? हे तर नाही होणार. सी होतंय का? हा, हे इकडे मल्टिप्लाय केलंय. फक्त स्टँडर्ड केस मध्ये घेतलेलं. एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशनची एन्थॅल्पी विचारले बघा. दिलेली आहे. किती आहे बेटा? लिक्विड इज एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन किती म्हणले बेटा? 30. डेल्टा एच. एंट्रॉपी ऑफ वेपरायझेशन इज 75. एंट्रॉपीचं सिम्बॉल काय? एस. कॅल्क्युलेट बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड. काय करायचं बेटा आपल्याला? बॉइलिंग पॉइंट काढायचं. कुणाचं? लिक्विडचं. किती? ऍट प्रेशर. सो डेल्टा एस काय रिलेशन? एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन काय रिलेशन आहे सांगा मला? एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड टेम्परेचर काढायचं. टेम्परेचर काय? आताच हे किलो जूल मध्ये, पण हे कशात बेटा? जूल मध्ये. म्हणजे काय? 30 डिवायडेड बाय 75 इंटू 10⁻³ -3 वर गेला काय बेटा? +3. 1 2 3 0 वाटतील. हे 75. 75 5 1 जा आणि 5 5 जा. हे 2 जा 1 2 3 15 1 15 5 15 45 पर 5 15 ते 45. कुठले आता बघा का चुकलं माझं? 400 आलं का बेटा? किती आला आन्सर? नक्की केलं कॅल्क्युलेशन? किती? 375. किती आला आन्सर बेटा? कॅल्क्युलेशन करून बघा तेवढा. नेक्स्ट द रिएक्शन दिले बेटा. मिथेन हायड्रोजनची रिएक्शन इथेन तयार झालंय. केपी ची व्हॅल्यू दिलेली आहे. कॅल्क्युलेट डेल्टा. काय इक्वेशन बेटा आपल्याला? डेल्टा G0 इज इक्वल टू -2.303 आहे ना. 2.303 nRT बरोबर आहे का? डेल्टा nRT फक्त nRT ना. RT आहे का? हा सॉरी, हे आहे ना, इक्विलिब्रियमचं आहे ना. RT लॉग टू द बेस 10. आणि काय घ्यायचं बेटा आपल्याला? केपी. केपी ची व्हॅल्यू म्हणजे प्रोडक्ट डिवाइड बाय रिएक्टन्स. त्यांनी डायरेक्टच दिले केपी. व्हॅल्यू ठेवा. डेल्टा G इज इक्वल टू 2.303. आर किती दिलाय? आर किती असतो बेटा? 8.3. टेम्परेचर किती आहे? 298. लॉग केपी लॉग 3.3 चा लॉग बघा किती आहे? हा इंटू 10⁻³ ना. इंटू 10⁻17 ना. मग कसं बघायचं बेटा ह्याचा लॉग? 17 पॉईंट काहीतरी आन्सर. लॉग बघा किती आहे? हे कलर दिसते का बेटा? हे कलर दिसते का? 2.303 इंटू 8.3 मल्टिप्लिकेशन करा. 298 इंटू 17 पॉईंट किती आलं बेटा?
70 minus नाही नाही मी सांगते बरोबर आहे. 17 पॉईंट काय असते 3.3 चा लॉग किती आहे 5185. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं सगळ्याचं बेटा. जर तिकडे 70 मायनस नाही ॲज इट इज प्लस आहे ते प्लसच ठेवायचं. आपण पीएच ला काय होतं मायनस होता आणि लॉग मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस केलं आपण. हे प्लस आहे प्लसच आहे. किती आलं बेटा हे पुढे मायनस आहे ना हे किती आला आन्सर बेटा बघा. कॅल्क्युलेशन करा. त्याच्यात किती दिले 130 100 येते का बघा चेक करा. कॅल्क्युलेशन करा आन्सर 100 आलं पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इंडिकेट इन्क्रीज इन एंट्रॉपी. एंट्रॉपी कधी इन्क्रीज होते ज्यावेळेस सॉलिडचं लिक्विड होईल किंवा लिक्विडचं गॅस होईल. सॉलिडचं काय झालं बेटा इथं सॉलिड म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू. ॲक्वेचं काय झालंय सॉलिड म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू. सॉलिडचं इथं काय झालं बेटा म्हणजे पॉझिटिव्ह येईल. आणि गॅसचं काय झालं बेटा गॅसच झालं पण इथं किती गॅस आहेत 4 इथं 2 म्हणजे आन्सर काय येईल बेटा सी. फॉर द रिएक्शन हीट ऑफ डिकॉम्पोजिशन ऑफ वॉटर पर मोल विचारलं. ठीक आहे बघा किती आहे बेटा H2O साठी किती आहे 532 पर मोल. एक वॉटर मोल साठी किती विचारलं हीट ऑफ डिकॉम्पोजिशन ऑफ वॉटर पर मोल. 2H2O साठी H2O साठी किती आहे किती येते बघा हे डिवाइड बाय 2 केलं 5 चे डिवाइड बाय 2 किती येते 286.6. दुसरीकडे मायनस डिकॉम्पोजिशन आहे ना बेटा रिएक्शन रिव्हर्स झाली ना. इथं वॉटर फॉर्म झालंय इथं क्वेश्चन काय विचारलंय डिकॉम्पोजिशन म्हणजे रिएक्शन रिव्हर्स झाल्यामुळे काय झालं मायनस काय झालं प्लस. कॅल्क्युलेट गिव्स एनर्जी चेंज फॉर अ रिएक्शन. डेल्टा जी काढायचं काय इक्वेशन बेटा आपल्याकडे डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. हे जूल मध्ये हे डिग्री सेल्सिअस मध्ये डिग्री सेल्सिअस केल्विन मध्ये किती होते बघा करा किती आहे 3 4 मायनस 1273 बरोबर आहे. आणि ह्याला किती मल्टिप्लाय करायचं बेटा 32. 1273 ला 32 ने मल्टिप्लाय करा 32 6 हे 14 हे 5 हे 2 3 3 9 7 14 संतिक 21 6 8 3 6 407 आलं माझं बरं आहे ना 407. आता हे काय आलं 40736 आलं माझं. हे ह्याच्यातनं मायनस करायला लागेल ऑप्शन बी बी आलं का नक्की 40736 मायनस करा आणि हे मायनस केल्यामुळे आन्सर काय येईल बेटा डी. कॅल्क्युलेशन करून चेक करा. विच इज ट्रू फॉर कधी ट्रू असेल काय बेटा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. इक्वेशन काय डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. हा जर इकडे गेला तर काय येईल बेटा डेल्टा एच कधी होईल ही जर टर्म 0 झाली तर त्यामुळे आन्सर काय येईल बेटा झिरो. हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर किती दिले हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर 40.4 किलोजी. व्हॉट इज एन्थॅल्पी चेंज ऑफ वेपरायझेशन ऑफ 100 ग्रॅम ऑफ वॉटर. ठीक आहे वेपरायझेशन ऑफ वॉटर म्हणजे काय बेटा H2O जो लिक्विड आहे त्याचं कन्वर्जन कशात होईल H2O या H2O चं वेट किती असते 18 ग्रॅमला किती म्हणलं बेटा त्यांनी 40.4. आपल्याला किती काढायचं आहे 100 ग्रॅमला किती तो काय करा 40.44 इंटू 100 डिवायडेड बाय 80 किती येतं हे 9 20.2. ठीक आहे 9 1 9 परत 10,000 9.9 केले सी आलं का सी आलं चेक करा कॅल्क्युलेशन तुम्ही करा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच मायनस डेल्टा यू ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बिलो. ठीक आहे कधी आत्ताच झालेला क्वेश्चन आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. हा इकडे गेल्यावर काय होईल बेटा मायनस होईल. त्यासाठी ही व्हॅल्यू कशी पाहिजे 0 म्हणजे डेल्टा एन ची व्हॅल्यू कशी पाहिजे आपल्याला 0. कधी डेल्टा एन 0 येईल बघा तसं नाही का टेम्परेचर फॉर द रिएक्शन म्हणजे मी क्वेश्चन वाचलेले नाहीत. मग काय झालं क्वेश्चन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा व्हॅल्यू ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर रिएक्शन बिलो. डेल्टा एन किती आले बेटा हे 3
मायनस 3 मायनस किती आलं हे 6 आले ना म्हणजे आन्सर काय आलं डेल्टा एन किती आलं बेटा म्हणजे आन्सर हे येईल ना डेल्टा एन -3 आर इन सर्टन प्रोसेस 600 कॅलरी हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम सप्लायर म्हणजे काय बेटा दिली आहे प्लस 200 जूल मेकॅनिकल वर्क डन ऑन द सिस्टीम हे सुद्धा काय बेटा प्लस सो काय येईल आन्सर 600 प्लस 200 काय येणार 810 काय आन्सर क्वेश्चन सर्टन प्रोसेस हीट इज सप्लाय टू द सिस्टीम मेकॅनिकल हे कॅलरी मध्ये का सॉरी हे कॅलरी मध्ये आहे ना आपल्याला काल करायचं हे होतं ना कशात दिलं बेटा त्याने आन्सर ह्याच्यामध्ये हीट क्यू कशात दिलं बेटा 600 कॅलरी काल बघितलं होतं आपण 1 कॅलरी इज इक्वल टू काय 184 जूल आहे आपल्याला कॅलरी मध्ये दिले कॅलरी हे जूल मध्ये आणि हे कॅलरी मध्ये तर काय करायला गेलं आपल्याला बेटा 600 डिवायडेड बाय 4.184 करायला ठीक आहे आन्सर किती आलं तर काल कॅल्क्युलेशन केल्यावर 4 1 जा तर काय येतं इथं आन्सर 5 जा त्यानंतर 150 काय तर आणि त्याच्या 1 calorie का 4.18 how many calorie 210 plus per एक उत्तर कॅलरी मध्ये आहे का सॉरी उत्तर कॅलरी मध्ये आहे हा जूलला कॅलरी मध्ये करायचं ना मी कॅलरीला जूल मध्ये केली 1 कॅलरी म्हणजे 200 जा जूल ठीक आहे मग आपल्याला काय करायचं बेटा 4.184 जूल काढायचं का आपल्याला बेटा 200 जूलचं किती कॅलरीज येईल ठीक आहे त्यासाठी काय करणार बेटा 200 लाच डिवाइड केलं आपण बरोबर आहे 4.814 किती आलं आन्सर किती आन्सर 50 मग आता प्लस करायला लागेल किती आहे 600 प्लस 50 म्हणजे आन्सर काय येईल 650 राईट कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ डेल्टा जी फॉर द फॉलोइंग रिएक्शन डेल्टा जी ची व्हॅल्यू काढायची बेटा आपल्याला रिएक्शन डेल्टा एच दिलं डेल्टा ए दिलेले आहे टेम्परेचर दिलेलं आहे काय उगर इक्वेशन हे करायचं करण्यासाठी दिले बेटा डेल्टा एच 3054 टेम्परेचर 300 दोन्ही किलो जूल मध्ये ना हे जूल मध्ये हे किती येणार 6500 मल्टिप्लिकेशन करा किती येते बघा जूलचं किलो जूल हा सॉरी डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस किलो जूल मध्ये आहे ना 30.54 मायनस टी टी किती आहे 300 आहे ना बेटा 300 आहे ना इंटू त्याला काय करायला लागेल बेटा 0.0065 बरोबर आहे जूलचं किलो जूल करायचं ना आपल्याला आता दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं या 2 झिरोला हे गेले म्हणजे काय येणार आन्सर आपलं काय आहे 0.65 येईल ना 3 ला मल्टिप्लाय केलं किती आला आन्सर 3 इंटू 0.65 किती आलं बेटा 195 प्लस मध्ये पॉईंट कुठं पॉईंट 1 पॉईंट येईल ना आणि ह्याच्यामधलं 30 मायनस मायनस मध्ये नाही ना काय येत आहे का रिएक्शन काढायची बेटा फॉर्मेशन फॉर्मेशनची रिएक्शन काढायची फॉर द रिएक्शन काय दिलेलं आहे रिएक्शन दिलेली आहे इथेन फ्रॉम द रिएक्शन इज गिवन बिलो कंबशनचा वेळ किती दिली आहे -312 हे कुणासाठी दिले बेटा ह्या रिएक्शनसाठी दिलेली आहे ठीक आहे मग एकासाठी किती येते बघा हे 2 आहेत ना इथे 2 मोल आहे 2 मोल साठी एवढे आता डिवाइड बाय 2 किती येते डिवाइड बाय 2 केल्यावर 15 हे दिल का सी बरोबर आहे ना डिवाइड बाय काय बेटा 6 कुठून राहिले का मधल्या